बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार, जनतन धन केले तृणाही समान, जनतन धन केले तृणाही समान, लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, लाताळीला संसार केला षडउर्मीचा मार, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरणा संतांची या, दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका, मस्तक हे पायावरी या वारकरी संताची, जिने पंढरी सारिखाची आपोला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला, विठ्ठला 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 बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्त्वाचा स्वतःच्या ठिकाणी प्राप्त झालेली बलवत्तता प्रगट करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आलेला एक पद्धतीचा पारमार्थिक अनुभव एका वयाच्या विशिष्ट काळामध्ये तुकाराम महाराज वर्णन करतात किंवा व्यक्त करतात असं म्हणायला हरकत नाही. कारण या अभंगातले शब्द पहा. तुकाराम महाराज सांगतात, बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत. बळीवंत या शब्दाचा अर्थ आहे बलवान झालो. तुकोबराज सांगतात आम्ही आता बलवान झालो. बलवान झालो या बलवानाचा परिणाम किंवा ही बलवत्तता कशा पद्धतीने प्रगट केली? 3 पद्धतीने. या बलवत्ततेचा पहिला परिणाम आहे लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. या बलवत्ततेचा दुसरा परिणाम आहे जनतन धन केले तृणाही समान. आणि या बलवत्ततेचा तिसरा परिणाम आहे तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. थोडं तात्विक पद्धतीने विचार केला तर लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार याच्याकरिता जे लागतं ते ज्ञान आहे. जनतन धन केले तृणाही समान याच्याकरता जे लागतं ते वैराग्य आहे. आणि तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, मुक्तीच्या डोक्यावर पाय देण्याकरता जी लागते तिचं नाव भक्ती आहे. थोडक्यात दुसऱ्या चरणामध्ये ज्ञान सांगितलं आहे, तिसऱ्या चरणामध्ये वैराग्य सांगितलं आहे आणि चौथ्या चरणामध्ये भक्ती सांगितली. म्हणजे एक ज्ञानाचं बल आहे, दुसरं वैराग्याचं बल आहे आणि तिसरं भक्तीचं बल आहे. आणि ही 3ही बलं आम्हाला प्राप्त झाली. याचं कारण काय? बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. विठ्ठला विठ्ठला पवित्र भूमी असणाऱ्या या लातूर नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने परमादरणीय हरिभक्तीपारायण संत सेवक साठे तात्या यांचा हा अमृत महोत्सव अविष्ट चिंतन सोहळा साजरा होतो आहे. आदरणीय नागनाथजी साठे, त्यांना आपण प्रेमाने तात्या म्हणतो.
तात्यांचा हा अमृत महोत्सव आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि वारकरी संप्रदायाच्या सर्व नियमाला धरून कीर्तनाच्या संबंधाने हा साजरा होतो आहे. आयुष्य ज्या वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये आत्तापर्यंत घालविलं, त्या वारकरी संप्रदायाच्या सेवेच्या माध्यमातूनच आपलं अविष्ट चिंतन व्हावं, हा एक पद्धतीचा चांगल्या पद्धतीचा दैवयोग आहे असं म्हणायला हरकत नाही. सगळीच लातूर आणि लातूर परिसरातील सगळीच पूजनीय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आळंदी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक तात्यांवर प्रेम करणारी अनेक वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. वयाची 75 आणि त्या निमित्ताने असणारा अमृत महोत्सव. माझ्यापेक्षा जास्त अनुभवलेली मंडळी आपण आहात. अलीकडल्या 10-15 वर्षामध्ये मी जे त्यांना पाहिलं आणि अनुभविलं त्याचा थोडासा दाखला देऊन मला पुढे जायचं आहे. अमृत महोत्सव 75 वर्ष पूर्ण होणार म्हणजे तात्यांकडे पाहिल्यानंतर ते 75 वर्षाचे असतील असं वाटत नाही. थोडं गमतीने बोलायचं झालं तर 75 वर्षाचा तरुण म्हातारा असा शब्द वापरावा लागेल. कारण त्यांचा उत्साह जर बघितला म्हणजे जो आम्ही पाहिला, आता आपण तर ज्येष्ठ मंडळी आहात, पण आम्ही जी तरुण मंडळी सगळी आहोत इथं जर बघितलं तर बऱ्यापैकी तरुण मंडळी उपस्थित आहेत आणि बऱ्यापैकी ज्येष्ठ मंडळीसुद्धा उपस्थित आहेत. तात्यांच्या बरोबर काम केलेली मंडळी इथं उपस्थित आहेत आणि तात्यांवर श्रद्धा असणारी आमच्यासारखी तरुण मंडळीसुद्धा इथं उपस्थित आहेत. आणि म्हणून आजही त्यांच्या अंतःकरणात असलेला उत्साह, संप्रदायाच्या सेवेबद्दल असलेला उत्साह आपल्याला अगदी समोर दिसून येतोय किंवा ओसंडून वाहत असलेला दिसून येतो. हा अमृत महोत्सव साजरा करत असताना त्यांच्या सगळ्या परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. मी थोडासा लहान तोंडी मोठा घास घेतो अगदी आरंभाला. म्हणजे मी ज्यावेळेस पत्रिका पाहिली, म्हणजे आत्ता फक्त व्हॉट्सअपला आली होती, फक्त काही तारीख आणि तात्यांचं काय एवढंच, पण आत्ता ज्यावेळेस पत्रिका बघितली तात्यांनी आवर्जून दिली खालून. का दिली कोणाच ठाऊक तात्या, पण तुम्ही पत्रिका दिली. बहुतेक तुम्हाला सवय आहे पत्रिका द्यायची, असं ते तुम्ही पत्रिका दिली आणि मी पत्रिका पाहिल्यानंतर आता माझ्या तारखेला माझंच नाव होतं, झालं होतं. बरं, तुमचा त्याच्यातून वेगळं नाव काय आहे वगैरे विचार माझ्यासारख्याला गरज नाही, कारण मी जवळून तुम्हाला बघतोय. पण तरी पण पत्रिका दिली आणि मी आपले विनीत जे आहे ना ते बघितलं आणि त्याच्यात पहिल्याच क्रमांकाला नाव आहे ते तात्यांच्या धर्मपत्नीचं आहे, आईसाहेबांचं नाव आहे. नंतर सुनांची नावं आहेत. म्हणजे मी थोडं लहान तोंडी मोठा घास घेतो. म्हणजे या कार्यक्रमाचं आयोजन तात्यांच्या पत्नींनी आणि सुनांनी केलेलं आहे. आपल्या बायकोला आपल्या नवऱ्याचा अमृत महोत्सव व्हावा असं वाटत असेल तर मला वाटतं त्याच्यासारखा संसार यशस्वी कोणता नाही. आता आमच्या बायकांना काय वाटतं न विचारलेलं बरं. तरी आणखीन 10-12 दोनच 10 तर कुठलं एकच वर्षात आणखीन आमचं तरी 10-12 मध्ये आहेत आम्ही. तरी काय वाटतं ते आम्हाला माहिती. पण गेली 50-50 वर्ष झालं आपल्या पतीबरोबर ही सगळी संसाराचा गाडा चालवत असताना अनेक अनुभव या जीवनामध्ये येत असतात. काही सुखाचे प्रसंग येत असतात, काही दुःखाचे प्रसंग येत असतात. व्यवहारामध्ये ज्याला चढ उतार म्हटलं जातं ते अनेक चढ उतार आदरणीय तात्यांनी आणि त्यांच्या धर्मपत्नी आमच्या सर्वांच्या आईसाहेबांनी पाहिलेला आहे. आणि हा सगळा संसाराचा गाडा चालवत असताना खरं तर संसार आणि परमार्थ तसं बघायला गेलं तर व्यवहाराच्या दृष्टीने 2 टोकं. म्हणजे अशी अनेक मंडळी म्हणून जातात की बाबा ज्याला संसार जमला त्याला परमार्थ जमत नाही, ज्याला परमार्थ जमला त्याला संसार जमत नाही, असं काही जुनी मंडळी आम्हाला सांगत राहतात. परंतु तेवढ्याच यशस्वी पद्धतीने संसारही करायचं आणि तेवढ्याच यशस्वी पद्धतीने परमार्थही करायचं हे ज्याला जमतं तो खऱ्या अर्थाने संप्रदायाचा सेवक असतो महाराज. याचं कारण असं आहे, जगद्गुरु तुकोबरायांना, नामदेवरायांना आदी करून सगळ्या संतांना, ज्ञानोबरायापासून सगळ्या संतांना आदर्श मानणारी आपण मंडळी आहोत. आणि त्यामुळे संत चरित्र जर आपण डोळ्यासमोर घेतली तर प्रपंचात राहून सुद्धा कसा परमार्थ करता येतो हे एक उत्तम पद्धतीचं दिग्दर्शन ज्या चरित्रातून झालेलं आहे ती संत चरित्र आहे. मी थोडंसं आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान आहे तरी पण एक वाक्य बोलून पुढे जातो.
उत्तम प्रपंच करता येणं हा सुद्धा एक परमार्थच आहे ना. चांगला प्रपंच करता येणं, आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना, आपली पत्नी असेल, आपल्या सुना असतील, आपले बंधू असतील, आपले आई वडील असतील, आपला सगळा परिवार असेल, त्यांना व्यवस्थित पद्धतीने सांभाळून हा संसाराचा गाडा व्यवस्थित पद्धतीने चालवणं हे सुद्धा एक परमार्थाचंच रूप आहे ना. याच्यापेक्षा तरी वेगळा परमार्थ काय असतो? परमार्थ आम्हाला जे शिकवितो ते चांगलं राहा एवढंच शिकवितो ना. आणि तो प्रपंच करताना जर चांगलं राहा हे जर प्रपंचातून आम्ही शिकलेलो असेल तर तो उत्तम प्रपंच करणं हा सुद्धा एक परमार्थाचीच बाजू आहे असं म्हणायला हरकत नाही. पण या दोन्ही गोष्टी तात्यांनी आपल्या जीवनामध्ये साधल्या. उत्तम पद्धतीने प्रपंचही करून दाखविला आणि गेली 5-50 वर्ष झालं वारकरी संप्रदायाच्या अत्यंत निष्ठेमध्ये, सेवेमध्ये सुद्धा त्यांचं जीवन जवळजवळ वयाच्या 75पर्यंत ते संप्रदायाच्या सेवेमध्ये रत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून अशा दुहेरी अंगाने अत्यंत परिपूर्ण अशा पद्धतीचं जीवन म्हणून तात्यांच्या जीवनाकडे बघायला पाहिजे. ज्ञानोबारायांचा एक अभंगच सांगून जाईल, आजी संसार सुफळ झाला गे माय. या भूमिकेमध्ये ते असतील, कारण आता काही कोणती इच्छा राहिली नाही, आता कोणतंही कर्तव्य राहिलं नाही. तत्वज्ञानामध्ये पंचदशीकारांनी एक श्लोक या संबंधाने असा सांगितलाय, धन्योहम कर्तव्य मे न विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्यम सर्वम अद्य संपन्नम. आता कोणतंही कर्तव्य राहिलं नाही आणि आता कोणतंही प्राप्तव्य राहिलं नाही. कर्तव्य आणि प्राप्तव्याच्या पलीकडे आलेली जी स्थिती असते ती स्थिती खऱ्या अर्थाने धन्य या शब्दाला कारण असते. महाराजांच्या शब्दात बोलायचं झालं तर तुकोबाराय अगदी गोड बोलतात. कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, कृत्य झालो, कृतकृत्य इच्छा केली ते पावलो, 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 इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. हरी इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. ही परिपूर्णता मानवी जीवनामध्ये जी येते त्या परिपूर्णतेचा जो आनंद आहे तो जीवनामध्ये ओसंडून वाहत असलेला आपल्याला दिसून येतो. एखाद्या गोष्टीमध्ये परिपूर्ण होणं याच्याकरिता अनेक गोष्टीला त्याग करण्याचं सामर्थ्यही तेवढं लागतं, त्याच्याशिवाय ते होत नाही. जगद्गुरु तुकोबारांची रोज आपण आरती म्हणतो आणि ती आरती म्हणत असताना निळोबारांनी केलेली आरती फार गोड आहे. प्रपंच रचना सर्व ही त्यागी, हे फार कठीण आहे. भोगुनी त्यागी फार कठीण. आमचे गुरुजी असं सांगायचे, जो केवळ भोगात आहे त्याला प्रापंचिक म्हणा, जो केवळ त्यागात आहे त्याला संन्यस्त म्हणा, आणि समोर असलेल्या भोगाचा ज्यांनी त्याग केला त्याला संत म्हणा. विठ्ठल याच्याकरता फार मोठं सामर्थ्य लागतं. व्यवहारातला साधा सोपा द्यायचा शब्द झाला तर ताकद लागते. आणि मग ते सामर्थ्य ज्यावेळेस येतं, ती जी बलवत्तता येते, त्या बलवत्तेची कारण नेमके काय असते? ते जे बल येतं, बलवान हे सांगत असताना तुकोबाराय सांगतात, आम्ही बलवान झालो, आमच्याकडे ते सामर्थ्य आलं. हे तीनही सामर्थ्य आम्हाला खाली पाहायचे आहेत. पण बलवान झालो हे शब्दाचा विचार करत असताना बलवान या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे एक दुर्बल. ज्यावेळेस बलवान शब्द कळून घ्यायचा असेल त्याच्या विरुद्ध अर्थी असलेला शब्द अगोदर कळून घ्या, दुर्बल. दुर्बल या शब्दाचा अर्थ कळाल्याशिवाय बलवान या शब्दाचं महत्त्व पटणार नाही आपल्याला. मी व्यवहारातली साधी साधी उत्तरं देऊन पुढे जातो.
श्रीमंत श्रीमंत या म्हणण्याला महत्व कधी येतं हो? गरीब असेल तर. कोणी गरीबच नसेल तर श्रीमंत म्हणण्याला काही महत्व आहे का? बरं जाऊ द्या, दुसरं बोलतो. दिवस म्हणण्याला महत्व कधी येतं? रात्र असेल तर. बरं सुख म्हणण्याला महत्व कधी येतं? दुःख असेल तर. बरं जाऊ द्या सगळं. खरं बोलण्याला महत्व कधी येतं? म्हणून बोलायचं, नाहीतर काय आपली इच्छा आहे का? पण खऱ्याला काय किंमत राहणार आहे? म्हणजे खरं हा शब्द खोटं या शब्दाशिवाय सिद्ध होत नाही. दिवस हा शब्द रात्र या शब्दाशिवाय सिद्ध होत नाही. सुख हा शब्द दुःख या शब्दाशिवाय सिद्ध होत नाही. तसं बलवान हा शब्द दुर्बल या शब्दाशिवाय सिद्ध होत नाही. महाराज जर बलवान झालो असं म्हणत असतील तर याच्या विरुद्ध अर्थी असलेला जो शब्द आहे दुर्बल, ते दुर्बल म्हणजे नेमकं काय हे कळालं पाहिजे. दुर्बलता जीवाकडे येते तरी नेमकी कशाच्या अनुषंगाने? मी आपल्याला साधी 3 उत्तरं देऊन पुढे जातो. शास्त्र आम्हाला असं सांगतं, जीव हा दुर्बल आहे, संत हे बलवान आहे. जीवाच्या ठिकाणी दुर्बलता येण्याची कारणं काय? पहिलं कारण शास्त्रांनी असं सांगितलं, याच्यावर मायेची सत्ता आहे म्हणून हा दुर्बल आहे. दुसरं कारण शास्त्रांनी आम्हाला असं सांगितलं की याच्यावर कळी काळाची सत्ता आहे म्हणून हा दुर्बल आहे. आणि तिसरं कारण शास्त्रांनी याच्यावर सांगितलं की याच्यावर इंद्रियाची सत्ता आहे म्हणून हा दुर्बल आहे. पहा, मायेची सत्ता आहे, इंद्रियाची सत्ता आहे आणि कळी काळाची सत्ता आहे. एकतर मायेची सत्ता आहे म्हणून हा जीव दुर्बल आहे. दुसरी गोष्ट इंद्रियाची सत्ता आहे म्हणून हा दुर्बल आहे. आणि कळी काळाची सत्ता आहे म्हणून हा दुर्बल आहे. मी आपल्याला त्याची उदाहरणं देऊन पुढे जातो. जीव हा दुर्बल आहे याचं पहिलं कारण सांगितलं, मायेची सत्ता आहे. मी आपल्याला ऐकण्यातलं प्रमाण देऊन पुढे जातो. रोज आपण नाटामध्ये जगद्गुरु तुकोबरांचे शब्द ऐकतो. सर्व सुखाची आशा, जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दाही दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. बस मला एवढंच सांगायचं होतं. माया वेष्टीला जीव माझा हा मायेने युक्त असलेला जीव आहे. जीवाची व्याख्या करतानाच असं सांगितलेली आहे. जीव जीव शब्द सांगत असताना वेदांतांनी असं सांगितलं, बुद्धी बुद्धी अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, कुटस्थ चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास या तिघाला मिळून जीव म्हणा. वेदांतांनी केलेली व्याख्या. मला त्याच्या सगळ्या खोलामध्ये जायचं नाही. अविद्येने युक्त असलेला हा जीव आहे. जाऊ द्या, रोजची पाठातली व्याख्या सांगून पुढे जातो. कल्पना अविद्या तेने झाला, माया उपाधी शिव बोली जी. कल्पना अविद्या तेने झाला जीव हा अविद्येने युक्त आहे, मायेने युक्त आहे. मायेची सत्ता याच्यावर आहे. मायेच्या अधीन असलेला हा जीव आहे. मी आपल्याला याचाच खुलासा घेऊन पुढे जातो. असा आहे, मुळात ही माया माया म्हणजे तरी काय? वैकुंठाशी गुरुनाम गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी एक वाक्य सांगायचे. ज्यांनी गुरुजींना ऐकलंय किंवा ज्यांनी गुरुजींचं वाचलंय त्यांना कळेल. गुरुजी असं म्हणायचे, वेदांताची माया वेगळी, प्रापंचिकाची माया वेगळी आणि वारकऱ्याची माया वेगळी. अघटित घटना पटीयसी सहा माया ही वेदांताची माया. काय करेल सांगता येत नाही. स्वआश्रया स्वविषया सहा माया ही वेदांत शास्त्रांनी सांगितलेली माया. अनात्म संसारावर असलेलं सामान्य प्रेम याला प्रापंचिकाची माया म्हणा, आणि भगवंतावर असलेलं निरतिशय प्रेम याला वारकऱ्याची माया म्हणा. विठ्ठल शास्त्र आम्हाला सांगतं मोठी विचित्र आहे माया. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचा एक विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ आहे, आपल्या ऐकण्यातही असेल. आचार्यांनी विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये या मायेचं स्वरूप वर्णन करताना असं सांगितलंय, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, सांगाप्य नंगाही उभयात्मिकानो, महत अद्भुता अनिर्वचनीय रूपा. आचार्य असं सांगतात, हिला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, भिन्नही म्हणता येत नाही, अभिन्नही म्हणता येत नाही, संगही म्हणता येत नाही, असंगही म्हणता येत नाही. जगद्गुरु आद्य शंकराचार्य सांगतात, महत अद्भुता, हे अद्भुत आहे, अनिर्वचनीय, काय करेल सांगता येत नाही. काय करेल सांगता ते भागवतामध्ये एक छोटीशी कथा दिली जाते. काही नाही म्हणे, एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि सुदामदेव असे निघालेले होते फिरायला. आणि निघाल्यानंतर रस्त्याने चर्चा करत निघाले. आणि चर्चा करत असताना काय झालं कोणास ठाऊक, सुदामाने भगवंताला विचारलं, कृष्णा मी असं ऐकलंय की तुझी माया मोठी विचित्र आहे म्हणे. भगवंतांनी सांगितलं, हो दैवी येशा गुणमयी मम माया दुरंतया. सामान्य माणसाला ती तरुण जाणं शक्य नाही, विचित्र आहे म्हणून कळालं. हो, ती माया माया म्हणजे तरी नेमकी काय आहे दाखव बरं एकदा. सुदामाने विचारलं कृष्णाला, मला माया दाखव, तुझी विचित्र आहे माया असं कळालं, ती मायाच एकदा दाखव बरं. भगवंतांनी सुदामाला सांगितलं, सुदामा तू मला पाहतोय ना? म्हटलं हो पाहतोय. मला पाहतोय बस झालं, माझी माया बघायला जाऊ नको. मला बघतोय ना बस झालं, उगं माझं माया. माणसाने महाराज आलेत ना, कीर्तन करतायत ना, ऐकावं. कोणत्या गाडीत आले, किती पैसे, काय घेणं देणं आपल्याला. ही गाडी केवढ्याला घेतली असेल, कुठं कुठे यांनी बंगले बांधले, कशाला घेणं देणं महाराज.
या उचापती काय करतात आपल्याला? आपलं त्यांचं कीर्तन काय आहे, त्याने अभंगावर काय बोलतात, श्रवण करावं, संपलं. त्याच्यातून आपल्याला बोध काय होतो तो घ्यावा, निघावं. बाकीच्या चौकशा करण्यात व्यर्थ वेळ घालवायची कशाला महाराज? त्यातनं निष्पन्न होणार तरी काय काय? भगवंतांनी सांगितलं, सुदामा तू मला पाहतोय ना, बस मग माझी माया काय आहे ही बघायला जाऊ नको. माझा आनंद घे, माझ्या मैत्रीचं प्रेम तू घे, बस. नाही नाही, मला माया दाखव. फारच आग्रह केला सुदामाने, मला माया बघायची. आता फार आग्रह झालाय म्हटल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, वेळ आल्यानंतर दाखवतो. दोघं निघालेले. दुपारची वेळ होती, एका नदीच्या काठावरनं निघालेले. तेवढ्यात काय झालं, भगवंतांनी सुदामाकडे पाहिलं आणि विचारलं, सुदामा दुपारची वेळ आहे, मला स्नान करावं वाटायला लागलंय. म्हटले जायचं का आपण नदीमध्ये स्नानाला? म्हटले चला. दोघंही आतमध्ये स्नान करण्याकरता गेले. गुडघे एवढ्या पाण्यामध्ये गेले. कमरे एवढ्या पाण्यामध्ये गेल्याबरोबर सुदामाने अशी बुडी मारली. बुडी मारल्याबरोबर भगवंतांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. ऐका, भगवंतांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. डोक्यावर हात ठेवल्याबरोबर सुदामाला असं वाटायला लागलं, या पाण्यामध्ये मी वाहत वाहत निघालो. वाटायला लागलं. वाटायला लागला हा शब्द जिथं जिथं येतो तिथं तिथं माया म्हणा. त्याला वाटायला लागलं मी पाण्यात वाहत निघालोय. निघत असताना एका बेटावर 50-50 माणसं उभी आहेत. सुदामाला त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर सुदामाला बाहेर काढलं आणि त्या 50-50 माणसांमध्ये काही 10-12 लोकांनी गळ्यामध्ये हार घातले. सुदामाला कळे ना, हे हार माझ्या गळ्यामध्ये का पडले? सुदामाने विचारलं, हार का गळ्यामध्ये घालायला लागलायत? त्या बेटावरच्या माणसांनी सांगितलं, इथे एक छोटंसं आमचं नगर आहे. बरं मग या नगराचा राजा मेलेला आहे. बरं मग आमचा असा नियम आहे, आपला राजा जर मेला तर दुसरा राजा कुणाला करायचं? नदीमध्ये कोण जर स्नान करत असेल किंवा वरून कोणी पोहत आलेला असेल, जे कोणी असेल, गरीब असो श्रीमंत असो, त्याच्या गळ्यात हार घालायचे आणि त्याला राजा करायचं. सुदामाने विचारलं, मग काय? आम्ही तुमच्या गळ्यात हार घातले म्हणजे आमच्या नगराचे राजा आजपासून तुम्ही झाला. सुदामाला एवढा आनंद झाला. सुदामाने विचारलं, मी राजा झालो? हो राजा. सुदामाला एवढा आनंद झाला. बरं झालं त्या कृष्णाची संगत सोडली, राजा तरी झालो. एक काय कुठून म्हणी आलेत कोणास ठाऊक. कुठपर्यंत पिशवी वागवायची म्हणे, कुठून काढले कोणास ठाऊक. एकाने तर अशी म्हण सांगितली नारायणराव. एकाने मला सांगितलं, झाडाखाली झाड वाढत नाही. ह्या म्हणी पण कुठून पाठ केलेत कोणास ठाऊक. त्यामुळे अलीकडल्या काळामध्ये इतकी झाडं वाढायला लागली की सावलीतच कोणी बसत. झाडाखाली झाड, याच्यातून निघा त्याच्यातून निघा. त्या सुदामाने विचार केला, आपलंही काहीतरी अस्तित्व झालं. तो द्वारकेचा राजा असेल पण आपण छोट्या का होईना नगराचं राजा आहोत ना, आपलं झालं ना, बस बरं झालं. कृष्णाला सोडलं म्हणून राजा झालो. तिथली एक राणी, त्याला लग्न झालं, राणी मिळाली, मुलं झाली, सगळं झालं. काही दिवसानंतर ती राणी मेली. सगळे रडायला लागले. ती चितेवर त्या राणीला ठेवलेलं होतं. सुदामाही रडत होता. तेवढ्यामध्ये दोघं तिघं आली आणि त्या सुदामाला उचललं. सुदामाने विचारलं, का मला का उचलायला लागलात? म्हटले आमच्या नगराचा एक नियम आहे. म्हटले काय? राणी मेल्यानंतर त्याच्याबरोबर राजालाही जाळून टाकायचं. सुदामाने सांगितलं, पहिला नियम बरा होता, दुसरा जरा कठीणच आहे. म्हटले ते म्हटले काही नाही. त्याला उचललं, त्या चितेवर ठेवलं, खालून अग्नी पेटवला आणि जे पोळायला लागलं, चटके बसायला लागले. पोळायला लागल्यानंतर मात्र सुद्धा मला वाईट वाटायला लागलं. अरे अरे, कृष्णाला सोडलं, पोळायला लागलं, चटके बसायला लागले. माणसाला कळतं पण चटके बसल्याशिवाय कळत नाही. चटके बसल्याशिवाय कळत नाही. पोळायला लागलं आणि मग मात्र मोठ्याने हाका मारायला लागला, कृष्णा धाव, मला वाचव, मला वाचव, पोळायला लागलंय. भगवंतानी डोक्यावरचा हात काढला आणि हा पाण्यातून बाहेर आला आणि मोठ्याने म्हणायला लागला, पोळायला लागले, पोळायला लागले, पोळायला लागले. भगवंतांनी त्याच्या अंगाला हात लावला आणि विचारलं, काय चाललंय? नदीत उभा आहे, थंड पाणी कडेने आहे आणि पोळायला लागले, पोळायला लागले. सुदामाने इकडं तिकडं पाहिलं आणि सुदामाने विचारलं, कृष्णा ती राणी कुठं गेली? ती चिता कुठं गेली? ते नगर कुठं गेलं? भगवंतांनी सांगितलं, तुला थोडी माया दाखविली तर ही फजिती आहे, दाखवू का सगळी? नको 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 म्हटलं. विचित्र असलेली माया. विठाला या मायेच्या अधीन हा जीव आहे म्हणून हा जीव दुर्बल आहे. मला जीवाच्या दुर्बलतेची कारण सांगायची. माझं पहिलं कारण संपलं. मायेच्या अधीन आहे हा जीव म्हणून हा जीव दुर्बल. एक. आता दुसरं सांगतो, इंद्रियाच्या अधीन हा जीव आहे म्हणून दुर्बल. तुकोबारांचे शब्द आहे, इंद्रियाची
आम्ही केलो नारायणी. इंद्रियाच्या अधीन असलेला हा जीव आहे. प्रत्येक इंद्रिय या जीवाला त्याच्या त्याच्या पद्धतीने ओढत राहत आहे. आपल्याकडे शास्त्र असं सांगतं, ज्या त्या इंद्रियाच्या आवडीचा विषय समोर आला की ते इंद्रिय त्या विषयाकडे धाव घेतात. शब्द स्पर्श रूप रस गंध या पंच विषयामध्ये हा इंद्रिय ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय आला की तिकडे धाव घेतो. त्या इंद्रियाच्या अधीन असलेला हा जीव. जुनी कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे. एखादा फक्कड साधू एका नगराच्या जवळ आला, राजाच्या त्या भेटायला निघाला. द्वारपाल होते, त्या द्वारपालांनी विचारलं, हो कुठं निघायचं आहे? म्हटले राजाला भेटायला निघायचं आहे. त्या द्वारपालांनी सांगितलं, नाही तुम्ही कोण आहेत हे सांगा, मग आम्ही आतमध्ये सोडू. आता साधूने विचार केला, मी काय सांगावं कोण आहे? साधूंनी सांगितलं, मला सोडायचं ते राहू दे बाजूला, तू एक काम कर, तू आज जा आणि तुझ्या राजाला एक माझा प्रश्न विचार. म्हटले काय? काही नाही, तुझ्या राजाला एवढंच विचार की तुझा राजा मनाचा दास आहे का मन तुझ्या राजाचं दास आहे? एवढंच विचार. तुझा राजा मनाचा दास आहे का मन तुझ्या राजाचं दास आहे? तो द्वारपाल गेला आणि त्या नगराच्या राजाला विचारलं, राजेसाहेब एक साधू आलाय, तो प्रश्न विचारतोय, तुम्ही मनाचे दास आहात का मन तुमचं दास आहे? राजाने सांगितलं, हे बघ, तो साधू विचारतोय ना, मग मला खरंच सांगावं लागेल, मन माझं दास नाही, मी माझ्या मनाचा दास आहे. त्या द्वारपालाने येऊन तेवढंच उत्तर दिलं, आमचा राजा मनाचा दास आहे. साधू हसायला लागला. त्या द्वारपालाने विचारलं, पण तुम्ही कोण आहे हे सांगा ना. ते म्हटले, हे बघ, तुझा राजा मनाचा दास आहे आणि ते मन माझं दास आहे, म्हणजे मी तुझ्या राजाच्या राजाचा राजा आहे, हीच माझी ओळख आहे म्हटलं. कारण तुझ्या राजाचा राजा कोण आहे? मन आहे, कारण ते त्याचं दास आहे ना, आणि ते मन माझा दास आहे. या दृष्टीने विचार केला तर मी कोण आहे याची ओळख संपली. जीव हा इंद्रियाच्या अधीन आहे आणि संतांचा विचार केला तर इंद्रियच त्यांच्या अधीन आहेत. त्यामुळे जीवावर इंद्रियाची सत्ता आहे. दुसरं उत्तर संपलं. 2. आता तिसरं सांगतो. मायेच्या अधीन असलेला हा जीव आहे म्हणून दुर्बल म्हणा, इंद्रियाच्या अधीन हा जीव आहे म्हणून दुर्बल म्हणा, आणि तिसरं मला सांगायचं आहे, कळी काळाच्या अधीन हा जीव आहे म्हणून याला दुर्बल म्हणा. याच्यावर सत्ता आहे ते मृत्यूची सत्ता आहे. महाभारतातले शब्द फार गोड आहेत. महाभारतातलं यक्षप्रश्न नावाचं प्रकरण मी विस्तार करत राहत नाही. स्वतः उत्तर दिलेलं जे धर्मराजाने ते मोठा प्रसिद्ध श्लोक आहे. अहानी अहानी भूतानी गच्छन्ति यमालयम शेषास्थावर मिष्यन्ति किमश्चर्यमतपरम. योग वशिष्ठाची भाषा अशी आहे, सहैव मृत्युर व्रजती सहैव मृत्युर निषिदती गत्वा सुदीर्घ मतमानम सह मृत्युर निवर्तते. मृत्यू हा माणसाच्या कायम बरोबर आहे. मृत्यूच्या अधीन किंवा मृत्यूची ज्याच्यावर सत्ता आहे असा हा जीव आहे. त्यामुळे मायेच्या अधीन आहे म्हणून याला दुर्बल म्हणा, इंद्रियाच्या अधीन आहे म्हणून याला दुर्बल म्हणा, मृत्यूच्या नाम कळी काळाच्या अधीन आहे म्हणून याला दुर्बल म्हणा. जीवाची दुर्बलतेची कारण ही आहेत. विठ्ठल महाराज सांगतात, आता आम्ही अशी अधीन राहिलो नाही. आमच्यावर जी मायेची सत्ता होती ती मायेची सत्ता आता निघून गेली. आमच्यावर जी इंद्रियाची सत्ता होती ती इंद्रियाची सत्ता आता निघून गेली, आणि आमच्यावर जी कळी काळाची सत्ता होती ती कळी काळाची सत्ता ही निघून गेली. तिन्ही करता 3 प्रमाण देतो. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, किंवा आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, किंवा तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. या तिन्ही गोष्टी ज्या जीवाच्या ठिकाणी अधीन आहेत त्या संतांनी तुकोबारांनी सांगितलं, आता मात्र आमच्याकडे त्या राहिल्या नाहीत. आता माया उलट आमची दासी झालेली आहे. आता मन कुठेही आमचं धावत नाही आणि कळी काळ आता आमच्या समोर कुठलंही बळ करू शकत नाही. मग कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज मायेवर तुम्ही विजय मिळविला, इंद्रियावर तुम्ही विजय मिळविला, कळी काळावर तुम्ही विजय मिळविला, हे विजय मिळवण्याकरिता एका बलाची गरज असते. ते जे बलवान तुम्ही झाला ते बलवान होण्याचं कारण तरी काय? अभंगाचं बळ्याचे अंकित, 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 बळ्याचे अंकित.
विजय मिळविला, इंद्रियावर आम्ही विजय मिळविला, कळीकाळावर आम्ही विजय मिळविला. हे विजय मिळवण्याकरता येणारं जे बल आहे ते बल मिळालं कशामुळे? उत्तर देऊन टाकलं, बळीयाचे अंकित. आम्ही अंकित झालो. कोणाच्या अंकित झालो? बळीयाच्या. हे बळीया अभंगातल्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे, बळीया. हे बळीया बळीया म्हणजे तरी नेमकं कोण? रोजच्या पाठातलं प्रमाण देऊन जातो. बळीया माझा पंढरीराव, जो ह्या देवांचाही देव. बस तोच एक बलवान आहे. असा आहे महाराज. बलवानही तोच आहे आणि बुद्धिमानही तोच आहे. बऱ्याचदा काही काही बुद्धिमान असतात पण बलवान नसतात, आणि काही काही नुसतेच बलवान असतात पण बुद्धिमान नसतात. पण इथं मात्र भगवान बुद्धिवानही आहे आणि कसं आहे? बलवानही आहे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वाचा, बलवानही आहे आणि बुद्धिवानही आहे. रामचंद्र प्रभूंचं चरित्र वाचा, बलवानही आहेत आणि बुद्धिवानही आहे. ते प्रभू रामचंद्रांच्या वनवासातला जो प्रसंग आहे रामायणामध्ये, ते सीतेला घेऊन, ते मोठं प्रकरण आहे, सगळ्याला माहीत आहे, फक्त धावतो सांगतो. म्हणजे ज्यावेळेस ते रावणाने फसवून त्या सीतेला घेऊन निघाला, अभूतपूर्वम नचकेन दृष्टो हेमन कुरुंगो न कदापि वार्ता तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धी. वाल्मिकी रामायणातला श्लोक आहे. कधीही असं सोनेरी हरिण झालेलं नाही, पाहिलेलं नाही, परंतु त्याची अभिलाषा सीतामाईच्या मनामध्ये निर्माण झाली. ते गेले, तेवढ्यामध्ये तो आला साधूचा. ते गंमत आहे महाराज. त्या लक्ष्मण रेषेच्या पलीकडे भिक्षाम देही म्हणून आलेला कोण होता? रावण. पण दिसत कोण होता? साधू. जे आहे कोण? रावण. दिसतोय कोण? मी एकदा आणखी आहे कोण? घाबरू नका, ते मेलाय, तो आता येत नाही. मी तीनदा विचारतो, आहे कोण? रावण. आणि दिसतो कोण? मी हे तीनदा का विचारायला लागलो? म्हणे अलीकडल्या काळात सुद्धा आहेत रावण पण दिसायला लागले साधू, म्हणून बोलायला लागलो. काय कमी आहेत काय महाराज आपल्याकडे? तरी दिसणं आणि असणं याच्यात फार फरक आहे. काक कृष्ण पिक कृष्ण को भेदो पिक काक यो हो वसंत समये प्राप्ते काक काक पिक पिका. हा शास्त्राची मर्यादा बघा. साधुत्व असं दिसण्यावर अवलंबून नसतं. साधुत्व आमचे गुरुजी सांगायचे, गुरुरी भाऊ पाठामध्ये असताना आम्हाला असं सांगायचे, संत ही पदवी नाही, संत हे विशेषण नाही, संत ही उपाधी नाही, तर संतत्व ही एक अवस्था आहे. विठ्ठल सीतेला घेऊन निघाले. रामचंद्र प्रभू पाठीमागं शोधत निघाले. पुष्कळ मोठा इतिहास आहे, मला तो सगळा इतका विस्तारानं सांगायची नाहीये. पुढं ऐका. ज्यावेळेस त्या जटायूची गाठ पडते, मला तिथं प्रसंग आहे, मला सांगायचं आहे बळीया. माझा जेवढा लागू पुरतं मला बोलायचं आहे. बळीया म्हणजे बलवान. ते जटायूची आणि रावणाची गाठ पडते आणि दोघांमध्ये युद्ध सुरू होतं. ते युद्ध सुरू असताना असं सांगतात की जटायू एवढा सामर्थ्यवान की रावणाच्या हे लक्षात आलं की आपलं काही याच्या पुढे आता टिकावं लागणार नाही. मग रावणाने काय केलं? डोकं लावलं आणि रावणाने सांगितलं, हे बघ, असं युद्ध करायचं नको, आपलं एकमेकाचं मरण कशात आहे हे सांगायचं आणि मग युद्ध करायचं. एकमेकाचं मरण कशात आहे सांगायचं. त्यांनी रावणाने सांगितलं, माझं जे मरण आहे ते काय आहे? अंगठ्यात आहे. तू तुझं सांग, तुझं कशामध्ये मरण आहे? जटायूने सांगितलं, माझं जे मरण आहे ते पंखात आहे. रावणाने सांगितलं खोटं आणि जटायूने सांगितलं खरं, कारण तो रामभक्त होता. म्हणजे जटायू त्या काळातले रामभक्त खरं बोलायचे. हे त्या काळातल्याला 2 अंडरलाईन करा चांगल्या अशा काळात. ते रामभक्त होता महाराज आणि तो खरं बोलला. तो म्हटलं, माझं मरण जे आहे ते पंखात आहे. झालं, ते अंगठा फोडला तर तेवढ्या तो काही मेला नाही, कारण खोटंच बोलला होता. तलवारीने ते पंख छाटले. जटायू असा अगदी मरण समय जणू काही त्याच्या जवळ आलेला आणि रावण हसत हसत सीतेला घेऊन निघाला. प्रसंग मोठा आहे, मला पुढे बोलायचं आहे आणखीन एक वाक्य. त्यावेळेस ते जटायूच्या मुखात एक वाक्य फार छान आहे. जटायूने त्या रावणाकडे पाहिलं आणि रावणाला सांगितलं, हे बघ रावणा, तू घेऊन निघालायस आता सीतेला, ठीक आहे, मी माझ्या प्राणाची आहुती या प्रसंगामध्ये देतोय. मी पूर्णपणे ताकदीनिशी तुझ्याशी लढलो, पण तू खोट्या पद्धतीने मला फसवलं, धोका दिला आणि तू सीतामाईला घेऊन निघालास. पण मी जाता जाता तुला एक छोटासा संदेश देतो, तेवढा लक्षात ठेव. माणसाने तेवढंच खावं जेवढं पचतं आणि माणसाने तेवढंच ओझं उचलावं जेवढं झेपतं. तेवढंच. तुला ही सीतामाईचं ओझं उचलणारं नाही. तू मला फसवलंयस, धोका दिलायस किंवा विश्वासघात केलायस. कबीर महाराजांनी त्याच्याकरता एक हिंदीमध्ये दोहा लिहिलाय या प्रसंगावर. कबीर महाराज फार गोड बोलतात. कबीर महाराज सांगतात,
दगा किसी का सगा नहीं, दगा दगा म्हणजे विश्वासघात, दगा किसी का सगा नहीं, नहीं किया तो कर देखो, नहीं तो जिसने किया उसका घर देखो. विश्वासघात हा माणसाला किती त्रासदायक असतो हे आपण विश्वासघात केल्यानंतर अनुभवाला येतं. किंवा एक काम करा, ज्यांनी ज्यांनी विश्वासघात केला त्यांची त्यांची घरं बघा म्हणजे कळलं. आणि हे सांगताना कबीरांना ज्याचं घर दाखवायचंय ते रावणाचंच दाखवायचं आहे, महाराष्ट्राला नाही, जगाला. विठ्ठल अलीकडली परिस्थिती इतकी विचित्र झालेली आहे की विश्वास आणि विश्वासघात या शब्दामध्ये जणू काही अंतरच राहिलं नाही. बऱ्याचदा ज्याच्यावर विश्वास टाकला तोच विश्वासघात ठरतो, अशी परिस्थिती आता. मग ती प्रपंचाची असो अथवा परमार्थाची असो. कबीरांचा दोहा किती बारीक आहे बघा. आणि शेवटी जटायू तो असा मरण समयी आलेला राम राम भजन करत पडलेला होता. रामचंद्र प्रभू त्याच्या जवळ येतात. आता पुढला प्रसंग फार गोड आहे. प्रभू रामचंद्र त्याच्या जवळ येतात. ते जटायूच्या मुखातून सगळं ऐकलं. तो रावण घेऊन गेलेला आहे हे पहिल्यांदा जटायूकडून कळालं. सगळं झालं आणि रामचंद्र प्रभूंनी जटायूकडे पाहिलं, त्याची अवस्था पाहिली आणि अक्षरशः प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. आणि प्रभू रामचंद्रांनी जटायूला सांगितलं, जटायू एक काम करू. म्हटले काय? मी तुझ्या अंगावरून हात फिरवतो, तुला पुन्हा पंख येतील. माझ्याकडे तेवढं सामर्थ्य आहे, मी तुला अंगावरून हात फिरवतो, पंख येतील. जटायूंनी सांगितलं, तुम्ही हात फिरवल्यानंतर पंख येतील याच्यात माझ्या मनात एकही शंका नाही, थोडी शंका नाही. पण हे कशा करता? संवाद किती गोड आहे बघा. रामायणातले हे संवाद फक्त थोडेसे कधी कधी वेळ मिळाली की वाचत चला. जटायूंनी विचारलं, कशा करता? मला पंख देणार, तुम्ही कशा करता? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, तू जिवंत राहण्याकरता, तू जिवंत राहशील. जटायूंनी विचारलं, बरं जिवंत राहील पण कशा करता? जिवंत तरी कशा करता राहायचं आता? जटायू प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, काही नाही, मी तुला पंख देईल, तू जिवंत राहशील. आणि एक काम करू म्हटले. म्हटले काय? म्हणजे मी जे रावणाला आता मारायला निघालोय किंवा त्याला जो शोधायला निघालोय त्याच्यामध्ये तुझी मदत होईल. रावणाबरोबर युद्ध करताना तुझी मदत होईल आणि म्हणून मी तुला जिवंत करतोय, पुन्हा पंख अंगावरून हात फिरवतोय, पंख येईल. जटायू थोडा हसायला लागला. रामप्रभूंनी विचारलं, काय झालं हसायला? ते म्हटले, काही नाही, म्हणजे मला पंख द्यायचे कशा करता? तर रावणाबरोबर युद्ध करण्याकरता सहकार्य माझं लाभावं याच्याकरता. असं तुम्ही म्हणता ना, मला याचंच हसू यायला लागलंय. म्हटले, तुम्ही आमचं सहकार्य घेणं हा तुमचा मोठेपण आहे, पण तुम्ही प्रभू रामचंद्र इतके स्वतः सम्राट आहात की आम्हा कोणाच्याही सहकार्याविना सुद्धा तुम्ही रावणाचा वध करू शकता. म्हटले, तेवढे तुम्ही बलवान आहात, तेवढे तुम्ही बळी आहात. तुम्हाला दुसऱ्या कोणाच्याही सहकार्याची गरज नाही. तुम्ही सहकार्य घेणं हा तुमचा मोठेपण आहे. पण एरवी बघायला गेलं तर कोणाच्याही सहकार्याची गरज नाही, इतके तुम्ही बलवान आहात. आणि दुसरी विनंती करतो, मला आता पुन्हा पंख आणून पुन्हा आता जिवंत राहायचं नाहीये. म्हटले, का? प्रभूंनी विचारलं जटायूला, का? जटायूंनी सांगितलं, प्रभू एक विचार करा, सध्या माझी मान तुमच्या मांडीवर आहे, माझं डोकं जे आहे ती तुमच्या मांडीवर आहे, माझ्या डोळ्यामध्ये तुमचं रूप आहे आणि माझ्या तोंडामध्ये तुमचं नाम आहे. इतकं चांगलं मरण येत असेल तर जगून तरी करायचं काय? विठ्ठल असा परमात्मा हा स्वतःसिद्ध बलवान असल्यामुळे या बलवानाच्या आम्ही अंकित झालो. बळीयाचे अंकित. अंकित या शब्दाचा अर्थ दास, अंकित या शब्दाचा अर्थ सेवक, अंकित या शब्दाचा अगदी सामान्य अर्थ करायचा झाला तर नोकर. आम्ही देवाचे नोकर झालो, आम्ही देवाचे सेवक झालो, आम्ही देवाचे दास झालो. हे दास कधी होत असतो हो? दास या शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय? या दास शब्दाकरता 4 भूमिका लागतात. भक्तिशास्त्र आम्हाला असं सांगतं, आश्रित असावं लागतं, आज्ञेत असावं लागतं, विश्वासात असावं लागतं आणि विनम्र असावं लागतं, तर त्याला दास म्हणतात. दासास्तु प्रसिद्धितास्तस्य निदेशवशवर्तिनः विश्वस्ता प्रभुता ज्ञान सुविनम्रित धीयश्चते. भक्तिशास्त्रांनी केलेली व्याख्या. 4 गोष्टी लागतील. एक तर आश्रित असावं लागेल, दुसरी गोष्ट आज्ञेत असावं लागेल, तिसरी गोष्ट विश्वासात असावं लागेल आणि चौथी गोष्ट विनम्र असावं लागेल. या 4 गोष्टी का पदकृती करतो? काही माणसं आश्रित असतात पण आज्ञेत नसतात. दास कसं काय म्हणायचं? आश्रित असतात, आश्रित म्हणजे जवळ असतात पण आज्ञेत नाही. काही माणसं जवळ असतात पण ऐकत काहीच नसतात. काय करा? जवळ तर काही, महाराजाच्या जवळचे, ऐकायचं काहीच नाही, नुसतेच महाराजाच्या जवळचे. काही माणसं असतात
ते सद्गुरूंच्या जवळचे, महाराजाच्या जवळचे, देवाच्या जवळचे. ऐकायचं काही नाही. आश्रित आहे पण आज्ञेत नाही, दास होत नाही. आश्रितही असावं लागतं ना आज्ञेतही असावं लागतं. फक्त आश्रित आणि आज्ञेत असून जमत नाही हो, मालकाच्या विश्वासाला उतरलं पाहिजे, विश्वासार्हता पाहिजे ना. 3 गोष्टी पाहिजे. एवढंही असून जमत नाही. भक्तिशास्त्र सांगतं चौथी गोष्ट विनम्र असलं पाहिजे. काही लोक आश्रित असतात पण आज्ञेत नाहीत, म्हणून आश्रित आणि आज्ञेत असलं पाहिजे. काही लोक आश्रित असतात आज्ञेत असतात पण विश्वासात नसतात, म्हणून आश्रित असावं, आज्ञेत असावं आणि विश्वासार्हतेत असावं. काही लोक आश्रित असतात आज्ञेत असतात, विश्वासार्हता असते पण विनम्र नसतात, तर विनम्रही असलं पाहिजे. म्हणून जो आश्रित आहे, आज्ञेत आहे, विश्वासात आहे आणि विनम्र आहे त्यालाच अंकित म्हणा. महाराज सांगतात आम्ही अंकित झालो, बळीयाचे अंकित. विठ्ठल हा जो अंकितपणा आहे हा 3 पद्धतीचा असतो. जरा बारीक आहे का. एक शरणागत अंकितपणा असतो, दुसरा ज्ञाननिष्ठ अंकितपणा असतो आणि तिसरा सेवानिष्ठ अंकितपणा असतो. मला सांगायचं काय, बळीयाचे अंकित. बळीया शब्द कळाला, आपला चाललाय अंकित. हा अंकितपणा असतो तो 3 पद्धतीने असतो. एक शरणागत या भूमिकेतून असतो, एक ज्ञाननिष्ठ या भूमिकेतून असतो आणि एक सेवानिष्ठ या भूमिकेतून असतो. मी उदाहरणं देतो, वेळ घेत नाही, उदाहरणं देऊन पुढे जातो, ती विस्तार करत नाही. बिभीषण हा भगवंताच्या अंकित होता पण शरणागत अंकित होता. बिभीषण हा अंकित होता पण शरणागत अंकित होता. शुकाचार्य भगवंताच्या अंकित होते पण ज्ञाननिष्ठ अंकित होते. आणि हनुमंतरायाचं उदाहरण घ्या, लक्ष्मणाचं उदाहरण घ्या, भरताचं उदाहरण घ्या, हेही प्रभू रामचंद्रांच्या अंकित आहेत पण सेवानिष्ठ अंकित आहेत. रामायणामध्ये उल्लेख असा आहे, रामचंद्र प्रभू राजा झाले, राजसिंहासनावर बसले, झाले रामराज्य काय उणे आम्हासे. आनंदाने सगळं चाललेलं होतं. पाठीमागं प्रभू रामचंद्रांच्या सिंहासनाच्या पाठीमागं भरतजी छत्री घेऊन उभा होते. जरा बारीक आहे का रामायण. छत्री घेऊन उभा होते. ते छत्र जे असतं ना डोक्यावर धरलेलं, ते छत्र धरून भरतजी उभे होते. खरं तर मला कधी कधी या सगळ्या 4ही भावंडांच्या नावामध्ये भरत हे नाव जरा वेगळंच वाटतं महाराज. तुम्ही बघा, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, याच्यामध्ये राम शब्दामध्ये तरी र ला काना आहे, बरोबर आहे. लक्ष्मण शब्दामध्ये तरी क्ष ला म जोडलेला आहे. शत्रुघ्न शब्दामध्ये तरी घ ला न जोडलेला आहे किंवा त्र आहे किंवा तृ आहे. पण या 4ही नावामध्ये भरत हे असं एक नाव आहे की तिथं काना नाही, उकार नाही, जोडाक्षर नाही, काही नाही. भ र त. आमचे गुरुजी सांगायचे, ज्याच्या अंतःकरणातली भक्ती सरळ आहे त्याचं नाव भरत आहे. काहीच नाही, आडवाटाच नाही. किंवा दुसरा अर्थ सांगू, भ या शब्दाचा अर्थ भरण पोषण, र या शब्दाचा अर्थ रमणं आणि त या शब्दाचा अर्थ तरणं. प्रभू रामचंद्रांच्या भक्तीने ज्याचं भरण पोषण झालं, प्रभू रामचंद्राच्या भक्तीमध्ये जो रमला आणि प्रभू रामचंद्रांच्या भक्तीने जो तरला, त्याचं नाव आहे भरत. असं भरत शब्दाचा अर्थ करता येईल. आता हा भरत पाठीमागं छत्र घेऊन उभा आहे, प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसलेले आहेत. हनुमंतरायांनी भरताकडे पाहिलं. बघा संवाद किती गोड आहे. मला सांगायचं आहे बळीयाचे अंकित, मला अंकित शब्द सांगायचा आहे. हनुमंतरायांनी भरताकडे पाहिलं आणि भरतांना सांगितलं, भरतजी तुम्ही मागं का उभा आहे, तुम्ही पुढे या. तुम्ही प्रभू रामचंद्रांचे बंधू आहात, तुम्ही मागं उभा राहू नये एक. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही असं राजछत्र धरायची सेवा करू नका, ते कोणाला तरी देऊ. एवढं साधं काम तुम्ही कशाला करायला लागला, दुसरं कोणाला तरी देऊ. आणि तुम्ही पुढे या, त्यांच्याबरोबर बसा. का, तुम्ही सुद्धा त्यांचे बंधू आहात, आम्हाला तेवढेच पूज्य आहात, जवळ बसा. भरतांनी सांगितलं, हनुमंता नाही, मी मागच बरं आहे. मी असं माझ्या जीवनामध्ये कोणतंच चांगलं काम केलं नाही की मी हे तोंड प्रभू रामचंद्रांना दाखवू. किती विनय आहे भरताकडे. मला नको, मी मागच बरं आहे. हे कधी चाललंय, राम राजा झाल्यानंतरचं चाललंय. विचार करा, राम राजा झाले, राम सिंहासनावर बसले, नाही कळालं तर सोपं बोलू, राम खुर्चीवर बसल्यावर चाललंय. हा, हे एवढंच बोलायचं होतं, बाकी काही नाही. पाठीमागच्या त्याला रामराज्य म्हणायचं, एवढंच सांगायचं होतं. पाठीमागं चर्चा चालली. भरताने सांगितलं, नाही हनुमंता, मी असं कोणतंच चांगलं काम केलं नाही की मी हे तोंड माझं प्रभू रामचंद्रांना दाखवू. मी मागच बरं आहे आणि हे छत्री धरली ना, मी इथंच बरं आहे. हनुमंतरायांनी सांगितलं, नाही नाही, तुम्ही पुढे या, कोणाला तरी दुसऱ्याला होते काम. बरं, आपल्याकडे पुष्कळ आहेत. नाही नाही, इथंच बरं आहे. फार आग्रह केला, भरतजी ऐकत नाही. हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांकडे तक्रार केली. बारीक आहे का, प्रभू
तुम्ही तरी एक काम करा. म्हटले काय? ते भरत जी मागं उभे आहेत त्यांना पुढे घ्या आणि त्यांनी छत्री धरलेली आहे त्याच्याऐवजी दुसरं कोणती तरी सेवा द्या. त्यांना मागून पुढे घ्या, तुमच्या जवळ घ्या किंवा तुमच्या बाजूच्या आसनावर बसा किंवा पुढं बसवा, कुठंतरी मागं कसं काय. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंता तो भरत मागं आहे का नाही तोच बरा आहे, त्याला मागच राहू दे. हनुमंतरायांनी मनातल्या मनात विचार केला, बहुतेक खुर्ची मिळाल्यावर घोटाळा झालाय, हे गादी मिळाली की घोळ झाला. म्हटले मला वाटलं नव्हतं रामाच्या मनामध्ये असं येईल, असं हनुमंतरायाला वाटायला लागलं. हनुमंतांनी सांगितलं, प्रभू मला अपेक्षा नव्हती अशी, तुम्ही त्यांना मागच राहू द्या असं म्हणतात, तुमचे बंधू आहेत ते, काही असेल सखे सावत्र जे काही असेल ते असेल, पण बंधू आहेत ना, त्यांना मागच का, त्यांना पुढं घ्यावं अशी इच्छा आहे, तुम्ही म्हणता मागच राहू दे. ऐका, प्रभूंनी फार गोड उत्तर दिलं. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंता भरत मागच उभा आहे, तो मागच राहू दे आणि त्यांनी जे छत्र धरलंय ते छत्रच त्याच्या हातामध्ये राहू दे. याचं कारण असं आहे, भरत हा साधू आहे, भरत हा साधू आहे म्हणजे संत आहे आणि संत असलेला भरत माझ्या मागं उभा आहे आणि त्यांनी छत्र धरलेलं आहे. याचं एकच कारण आहे, संताचं राज्य छत्र डोक्यावर असल्याशिवाय हा राम सुद्धा राजा राज्य करू शकत नाही. हा त्यातून अर्थ आहे. बळीयाचे अंकित विठ्ठल. सेवा ही सेवा असते महाराज. जगामध्ये अन्य सगळी साधनं एका पारड्यामध्ये आणि सेवा नावाचं साधन एका पारड्यामध्ये असतं. मी थोडा तात्विक विचार सांगून जातो, किती पटेल मला माहीत नाही. सेवा, सेवक आणि सेव्य ही त्रिपुटी जरा डोळ्यासमोर घ्या. आता वेदांतामध्ये जसं ज्ञाता ज्ञान ज्ञेय, ध्याता ध्यान ध्येय, भोगता भोग्य भोग, भजक भजन भज्य, ह्या ज्या त्रिपुट्या सांगितल्या जातात ना, आपण जे काही वेदांत ऐकणारी मंडळी आहेत त्यांच्या लक्षात येईल. तसं सेवक, सेवा आणि सेव्य ही त्रिपुटी. त्रिपुटीमध्ये काय असतं, ज्याची सेवा करायची आहे तो सेव्य, जो सेवा करतो तो सेवक, आणि सेवकाने सेव्य प्राप्त होण्याकरता जे केलं जातं त्याचं नाव सेवा. मला हे सगळं का सांगायचं आहे, बळीयाचे अंकित, अंकित हा शब्द सांगायचा आहे सेवेचा, सेवक. याचं कारणच असं आहे, तात्यांचं नावच लिहिताना लिहिलंय संत सेवक, नागनाथ तात्यासाठी संत सेवक. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काय केलं एवढं मला सांगायचं आहे. ही सेवा काय असते, सेवक, सेवा आणि सेव्य ही भूमिका मांडत असताना शास्त्र असं सांगतं, सेवा करता करता या सेवेने जे साध्य प्राप्त होतं त्याचं नाव आहे सेव्य. या सेवेने जे प्राप्त होणार आहे ते काय आहे, सेव्य. आणि हा सेवा जो करतो आहे त्याचं नाव काय आहे, सेवक. आता मी 3 भूमिका सांगतो. सेवा करता करता सेवक म्हणून घेणं हा एक प्रकार, सेवा करता करता सेव्य प्राप्त होणं हा दुसरा प्रकार, आणि सेवा करता करता सेवा रूप होऊन जाणं हा तिसरा प्रकार. जरा बारीक आहे का. सेवा करताना सेवक म्हणून घेणं हा पहिला प्रकार, सेवा करताना सेव्य प्राप्त होणं हा दुसरा प्रकार, आणि सेवा करता करता सेवा रूप होऊन जाणं हा तिसरा प्रकार. तत्वज्ञान असं सांगतं, सेवा करताना सेवक रूप येणं किंवा सेवक म्हणून घेणं हा कर्माचा परिणाम आहे, सेवा करता करता सेव्य प्राप्त होणं हा ज्ञानाचा परिणाम आहे, आणि सेवा करता करता सेवा रूप होऊन जाणं हा भक्तीचा परिणाम आहे. सेवक होणं हे कर्म आहे, सेव्य प्राप्त होणं हे ज्ञान आहे, आणि सेवा रूप होऊन जाणं ही भक्ती आहे. सेवक होण्यापेक्षा सेव्य प्राप्त होणं हे श्रेष्ठ आहे, आणि सेव्य प्राप्त होण्यापेक्षाही सेवा रूप होणं हे श्रेष्ठ आहे. आदरणीय तात्या आयुष्यामध्ये काय झाले तर सेवा रूप झाले, म्हणून अमृत महोत्सव आहे. असा कोणाचाही होत नाही महाराज. सेवा रूप आजही त्याच सेवेमध्ये, आजही तेच लहानपण आहे. एवढा वयाचा आणि विचाराचा आणि कार्याचा मोठेपणा असला तरी सुद्धा आपली भावना सेवेची ठेवणं हे फार कठीण आहे. आमचे वडील एक वाक्य सांगत असतात, आता आपण बघितलेलं आहे, त्यांना ऐकलेलं आहे, त्यांचे जवळचे आपण आहात. तर आमचे वडील, आपणही देशमुख साहेब आहात, आमचे वडील दादा असं सांगत असतात आम्हाला नेहमी, लहानाचा मोठा होणं सहज शक्य आहे, लहानाचा मोठा होणं सहज शक्य आहे, पण एकदा मोठेपणा आल्यानंतर पुन्हा लहान होणं फार कठीण आहे. एकदा मोठेपणा आल्यानंतर लहान होणं फार कठीण आहे. हे पटवून देण्याकरता ते आम्हाला असं सांगत असतात, टाळ वाजवणारा टाळकरी कीर्तनकार होणं सहज शक्य आहे, टाळ वाजवणारा टाळकरी कीर्तनकार होणं हे सहज शक्य आहे, पण एकदा कीर्तन करायला लागल्यानंतर तो पुन्हा काकड्याला हजर राहील याची गॅरंटी नाही, पुन्हा त्या याच्यामध्ये सेवेमध्ये येईल असं सांगता येत नाही.
पण जे आम्ही तात्यांना पाहिलं, माझ्यापेक्षा तर आपण जवळून जास्त पाहिलेली मंडळी आहेत, अनेक वर्ष पाहिलेली मंडळी. 50 वर्षापूर्वी असलेली सेवेची भूमिका आजही वयाच्या 75मध्ये तीच भूमिका आहे. आणि असं सेवारूप ज्यांचं जीवन होतं त्यांचंच अभिष्ट चिंतन असतं, बाकीच्याचं नाही. आणि म्हणून ही जी सेवेची भूमिका आली, ही का आली याचं कारण आहे, आम्ही जे सेवक झालो तुकोबराय सांगतात कोणाची, बळीयाची. आम्ही कोणाचेही सेवक झालो नाही. इतरांच्या सेवक होण्यामध्ये अनेक प्रकार आहेत, पण इथं मात्र आम्ही झालो ते भगवंताचे सेवक झालो, बळीयाचे अंकित. परिणाम आम्ही झालो बळीवंत, आम्ही बलवान झालो. आणि बलवान झाल्यामुळे यश्चावत जीवाला ज्या संसाराचं दुःख वाटायला लागलं, यश्चावत जीवाला ज्या संसाराचा त्रास वाटायला लागला, त्या संसाराला मात्र आम्ही लाथ मारली. लाताळीला संसार, लाताळीला संसार, लाताळीला कुमारी हो भोबार कुमारी भोबार कुमारी लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार, विठाला विठाला. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार. या भंगाचा विचार करताना पहिल्या चरणाचा विचार आतापर्यंत आपण करून आलो. राहिलेली तीनही चरण फक्त लावून देतो. बळीयाचे अंकित म्हणत असताना बळीया म्हणजे काय कळालं, अंकित होणं म्हणजे नेमकं काय कळालं. आम्ही झालो बळीवंत, महाराज सांगतात आम्ही बलवान झालो. बलवान झाल्यामुळे काय झालं, यश्चावत जीवाला ज्या संसाराचं दुःख वाटायला लागलं त्या संसाराला आम्ही काय केली, लात मारली. हे लात मारली म्हणजे नेमकं काय केलं. लाथाळीला संसार या शब्दाचा अर्थ काय करायचा, वाच्यार्थ घ्यायचा का लक्षार्थ घ्यायचा. जर वाच्यार्थाने विचार केला तर कसा करता येईल, लात मारणं बरं जाऊ द्या, जरा आणखीन व्यवहाराच्या भाषेत बोलायचं झालं तर लात मारणं हे चांगलं का वाईट. जर विचार केला तर सहजासहजी माणूस लात लागली की माणूस पाया पडायला लागतो, हात जोडायला लागतो. मग महाराज तर एवढ्या अधिकारवाणीने म्हणतात आम्ही लात मारली. हे लात मारण्याकरता संसार नावाचा पदार्थ सावयव आहे का, इथून सुरुवात करा. सावयव असलेल्या पदार्थाला लात मारता येते, संसार सावयव पदार्थ आहे का. बरं,
त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन जरा बोलतो, लाथाडीला संसार म्हणताना संसार नावाची वस्तू तरी आहे का? अजातवाद आम्हाला काय सांगतो, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम स्वम ब्रह्म आकळले. मग जे नागीत त्याला लात मारली ही कुठून मारली? विठ्ठल विठ्ठल. थोडा आपल्याला विचार करता येण्यासारखा आहे. हे लाथाडीला शब्दाचा विचार काय करायचा? मी जरा शब्दशः अगोदर अर्थ करतो आणि मग लक्षार्थाने विचार करायला जातो. वाच्यार्थ आणि लक्षार्थ दोन्ही पद्धतीने घ्या. वाच्यार्थ जुळत नसेल तर लक्षार्थ करावा असं आपल्याला शास्त्र सांगतं. आपल्याला अनेक उदाहरणं दिली जातात. मी तर अनेकदा विनोदाने असं सांगत असतो की एखाद्या साहेबांनी आपल्या नोकराला सांगितलं, हे सगळं ऑफिस झाडून काढ, सगळं ऑफिस झाडून काढ, सगळा कचरा एका टोपल्यामध्ये भर आणि खिडकीतून माणूस बघून टाक, माणूस बघून टाक. नोकर एवढा हुशार होता, तो सगळा कचरा घेतला, खिडकीत वाट बघत राहिला, अर्ध्या तासांनी एका माणसाच्या डोक्यावर टाकलं. भांडणं वर आल्याबरोबर त्या साहेबांनी विचारलं, का रे तुला सांगितलं होतं ना माणूस बघून टाक? नोकरांनी सांगितलं अर्धा तास वाट बघितली तेव्हा हे सापडलं. म्हटले अरे माणूस बघून टाक म्हणजे असताना टाक का नसताना टाक? वाच्यार्थ आणि लक्षार्थाची उदाहरणं दिली जातात. लाथाडीला संसार म्हणत असताना लात मारणं असा जर वाच्यार्थाने अर्थ घ्यायचा झाला तर ही लात मारणं असा अर्थ संसाराच्या बाबतीत कोणत्या अंगाने घेतला असेल, कोणत्या अंगाने घेतला असेल? मी थोडंसं बारकाईने सांगतो, ऐका. मला जे भावलं ते मांडतो, चुकीचं बरोबर तुम्ही ठरवा. मला एवढं सांगायचं आहे की संसार आणि लात मारणं याचा जर विचार केला तर या संसारातून पलीकडे गेलेलीची भाषा आहे. बरोबर आहे, कारण बलवान झालो म्हणजे आम्ही पलीकडे गेलो. पलीकडे जात असताना आम्ही काय केली? लात मारली. मी एक व्यवहारातलं उदाहरण देतो, बारीक उदाहरण देतो. समजा आपण विहिरीमध्ये उडी मारली. विहिरीमध्ये उडी मारल्यानंतर पाय आपले जे आहेत त्या पायाने आपल्याला पाण्याला काय करावं लागतं? हलवावे लागतात किंवा लात मारावी लागते. जर आपण पायाने पाण्याला लात नाही मारली तर काय होईल? बुडून जाईल. आणि पायाने पाण्याला लात मारली तर काय कराल? तराल. म्हणजे लात मारणं म्हणजे हलविणं. बरोबर आहे. पाण्याला लात मारली तर तराल आणि लात नाही मारली तर बुडाल. या संसारातून तरायचं असेल लाथाडीला संसार, याला लात मारावी लागेल. याला तरायचं असेल ना, याला लात मारा. आता हे झालं शब्दशः अर्थ. आता लाथाडीला या शब्दाचा आणखीन एक विचार आपल्याला असा करता येईल. महाराज सांगतात त्याच्याबद्दल आता आसक्तीच राहिली नाही. संसाराबद्दल काय झाली? आता आसक्तीच राहिली नाही. हा संसार असला काय नसला काय याच्याबद्दल आता काहीही महत्त्व राहिलं नाही. म्हणून लाथाडीला संसार. आणखीन एक विचार करता येईल. लाथाडीला संसार वेदांताच्या दृष्टीने सांगतो. महाराज सांगतात लाथाडीला संसार या शब्दाचा अर्थ आहे हे मिथ्या आहे, हे कळालं, याचं नाव लाथाडीला संसार. मिथ्या या शब्दाचा अर्थ शब्दशः कळण्याकरता खोटा असं घ्या. हे खोटं आहे कळालं की याच्याबद्दल ममत्व राहत नाही. खोटं आहे असं कळालं की ममत्व राहत नाही. संसाराला लात कधी मारली जाते? संसार खोटा आहे हे कळाल्यामुळे लात मारली. लात मारली या शब्दाचा अर्थ त्याच्याबद्दल किंमत राहिली नाही. लात मारली या शब्दाचा अर्थ काय झाला? किंमत राहिली नाही. ते असलं काय नसलं काय त्याच्याबद्दल काही प्रेम राहिलं नाही. कधी? ते खोटं आहे म्हणून कळालं. नाही कळालं दुसरं उदाहरण देतो. समजा माझ्याकडे 50,000 रुपये आहेत. मी समजा म्हटलंय दिलीप महाराज, आपल्याकडे अजिबात नाही. आत्ताच सांगतो तुम्हाला. मी समजा म्हटलंय. समजण्यामध्ये आणि वास्तवतेत फरक असतो. मी अनेकदा सांगत असतो. त्या सॉक्रेटिसला त्याच्या एका मित्राने विचारलं, समज तुझ्याकडे 2 बंगले असतील तर मला एक देशील का? सॉक्रेटिसने सांगितलं देऊन टाकला, घे. त्या मित्राला आनंद वाटला. म्हटले अरे एक बंगला द्यायला तयार झाला. समज तुझ्याकडे 2 कार असतील तर मला एक देशील का? म्हटले घेऊन टाक, दिली. तुझ्याकडे 2 शर्ट असतील तर मला देशील का? सॉक्रेटिसने सांगितलं अजिबात नाही. अरे तू बंगला द्यायला तयार आहे, कार द्यायला तयार आहे, शर्ट द्यायला तयार नाही. तो म्हटलं याचं कारण आहे माझ्याकडे एकही बंगला नाही, त्यामुळे होय म्हणायला काय गेलं तुला? म्हटले एकही कार नाही, होय म्हणायला काय गेलं? शर्ट माझ्याकडे 2च आहेत म्हणून अजिबात नाही. म्हटले वास्तवता समजण्यात फरक आहे. समजा माझ्याकडे 50,000 रुपये आणि मी ते 50,000 रुपये इथं देऊन जाणार आहे. समजा. ते समजा शब्दाला तुम्ही सोडू नका. ते मुख्य शब्द आहे. सगळ्या सिद्धांताचा मुख्य सिद्धांत तेवढा. समजा मी देऊन जाणार आहे. देऊन जाणारा महाराज वास्तवतेत असूच शकत नाही. समजा असा कोणतरी महाराज आहे का देणारा? आणि जर तसा महाराज मी असतो तर तात्यांनी माझीच 5 दिवस कीर्तन ठेवली असती का? ह्या दुसरा बोलवायचा.
समजा 50,000 रुपये मी इथं ठेवले, ठेवून निघून गेलो. घ्या म्हटलं तुम्हाला. पण त्या ज्या 50 नोटा आहेत का नाही, त्या जुन्या 1000च्या नोटा आहेत. नोटबंदी आठवा जरा, त्या जुन्या 1000च्या नोटा आहेत आणि त्या 50 नोटा मी इथं ठेवल्या. मला सांगा तुम्ही कुणीतरी हात लावाल का? अहो तुम्ही कळणारी माणसं जाऊ द्या, लहान लहान मुलं जी असतील ना, त्या लहान मुलाला सांगा ती नोट उचला, ती सुद्धा उचलणार नाही. कोणीच त्या नोटेकडे बघणार नाही. उलट त्या नोटेला लात मारली तरी काही वाटणार नाही लोकाला. का? कारण ती नोट बाजारात चालत नाही. त्या नोटेला आता लक्ष्मी हा शब्दच नाही, काही किंमत आहे त्याला. तिला चालतच नाही तर तिला काय किंमत आहे? लात मारली नव्हे नव्हे आम्ही त्याला शून्य किंमत देऊन टाकली. का? कारण ती खोटी आहे. तुकाराम महाराज सांगतात संसार खोटा आहे हे कळाल्यामुळे लाथाळीला संसार. विठ्ठल वेदांताचा विचार करायचा झाला तर हे ज्ञानाशिवाय येत नाही. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा ही ज्ञानाची परंपरा मोठी इथं चर्चा करता येईल, मला जास्त विस्तार करायचा नाही. लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. बरं झालं हे बलवान. एवढ्यावर महाराज थांबत नाहीत. महाराज सांगतात सामान्य माणसाला जो त्रास असतो किंवा जो प्रतिबंध असतो या 3 गोष्टीचा असतो. एक जनाचा असतो, एक तनाचा असतो आणि एक धनाचा असतो. हा प्रतिबंध आहे महाराज. परमार्थाला आडवे येणारे या 3 गोष्टी आहेत. एक जन हे परमार्थाला आडवं येतं, एक तन हे परमार्थाला आडवं येतं आणि एक धन परमार्थाला आडवं येतं. जन ऐसा हा लौकिक कदा राखविला. घरी गेल्यानंतर हा अभंग बघा, भला मोठाच्या मोठा 7-8 चरणाचा अभंग तुकाराम महाराजांनी सांगितला आणि शेवटी तुकाराम महाराजांनी एकच प्रमाण त्याच्याकरता दिलं. तुका म्हणे आता ऐका वचन तेजोनिया जन भक्ती करा. महाराजांची भाषा. का? कसंही वागायला गेलं तरी ही लोक आम्हाला नावं ठेवणार आहेत. म्हणजे हा जन हा आम्हाला परमार्थाला प्रतिबंध आहे, त्याचा त्याग करा. दुसरा मुद्दा सांगितला तन. या तनाबद्दल जोपर्यंत आसक्ती आहे, तन नाम शरीर, शरीराबद्दल जोपर्यंत आसक्ती आहे तोपर्यंत माणसाला परमार्थाला प्रतिबंध आहे. महाराज सांगतात आता हे तन शरीर शरीर म्हणून त्याची आसक्तीच राहिली नाही. देह जावो अथवा पांडुरंगी दृढ व्हावं, काही वाटत नाही. आता या शरीराबद्दल ममत्वच राहिलं नाही. देह भाव हरपला तुझं पाहता. मी अनेक वेळेला सांगत असतो, एकनाथ महाराजांना एकाने शिव्या दिल्या म्हणे, भरपूर शिव्या दिल्या. अपशब्द बोलायला लागला, खूप वेळ अपशब्द बोलला, शिव्या दिल्या. जवळजवळ 1 तासभर तो शिव्या देत होता. त्याच्याजवळच्या सगळ्या शिव्या संपल्या, मागून घेतल्या, मिळतात आता. व्हॉट्सअपला ग्रुपच आहेत आता वेगवेगळ्या शिव्यांचे. त्याने तिकडून घेतल्या, भरपूर दिल्या. शेवटी शिव्या देऊन कंटाळला आणि एकनाथ महाराजांना म्हणायला लागला, महाराज मी एवढ्या शिव्या तुम्हाला दिल्या, तुम्ही एकतरी शिवी मला माघारी द्या. मी एवढ्या दिल्या तुम्हाला, एकतरी द्या. एकनाथ महाराजांनी फार गोड उत्तर दिलं. एकनाथ महाराजांनी सांगितलं तू आत्तापर्यंत जे दिलं ते मी घेतलंच नाही तर तुला काय म्हणून द्या? तू दिलं ते घेतलंच नाही. कुणाला दिलं? तो म्हटलं अहो तुम्हाला दिल्या. तुम्हाला म्हणजे कोणाला दिल्या? माझ्या देहाला दिल्या का माझ्या आत्म्याला दिल्या? तुम्हाला म्हणजे कोणाला? देहाला दिल्या का आत्म्याला दिल्या? देहाला दिल्या असं म्हणत असतील तर मीही या देहाची निंदाच करतोय, तूही या देहाची निंदा करतोय, मला सहकार्य झालं. आणि आत्म्याला दिले असं म्हणत असतील तर तुझा आणि माझा आत्मा एकच आहे, म्हणजे स्वतःलाच दिल्यासारखे आहेत. विठ्ठल परमार्थाला प्रतिबंध आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली धन, द्रव्याची या मागे काही काळाचा लाग, म्हणून या संघ खोटा त्याचा, हे प्रतिबंध आहे. आणि म्हणून या 3ही गोष्टी आम्ही त्यागून टाकल्या. जन तन धन केले तृणाही समान. तृण या शब्दाचा अर्थ गवत, गवता समान आमच्याकडे झालं. म्हणजे जन केले तृणा समान, तन केले तृणा समान, धन केले तृणा समान. लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. याचं कारण बळीयाच्या अंकित आम्ही झालो बळीवंत. एवढ्यावर महाराज थांबत नाहीत. महाराज सांगतात ज्ञानाचं बल प्राप्त झालं म्हणून संसाराला लाथ मारली, वैराग्याचं बल प्राप्त झालं म्हणून जन तन धन केले तृणाही समान. आणि सगळ्यात महत्वाचं आता परमार्थामध्ये जी मुक्ती म्हटलं जातं त्या मुक्तीच्या सुद्धा डोक्यावर पाय देण्याचं सामर्थ्य आलं अभंगाचं.
मुक्तीच्या माता आम्ही मुक्तीच्या माता मुक्तीच्या माता आम्ही मुक्तीच्या माता या थाळीला संसार या थाळीला संसार ओ या थाळीला संसार या थाळीला अभंगाच्या शेवटच्या चरणातले शब्द असे आहेत. महाराज सांगतात आम्ही बलवान झालो. किती बलवान झालो? यशावत जीवाला ज्या मुक्तीपर्यंत गेल्यानंतर परमसाध्य प्राप्त झालं किंवा परम प्रयोजन म्हटलं जातं, तो जो मोक्ष आहे त्या मोक्षाच्या सुद्धा डोक्यावर पाय देण्याचं सामर्थ्य आमच्याकडे आलं. का म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. हे मुक्तीची या माथा म्हणण्यामध्ये नेमकं काय सांगायचं? मुळात मुक्ती मुक्ती या शब्दाचा तरी अर्थ काय? बरं, आता व्यवहारात अशी गंमत आहे महाराज, लोकांना नुक्ती मिळते पण मुक्तीचा पत्ता नाही. हे मुक्ती मुक्ती आहे तरी नेमकी काय? मोक्ष शब्दाची व्याख्या काय मी सांगतो. वेदांतांनी व्याख्या अशी केली, आत्यंतिक दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती याला म्हणायचं मुक्ती किंवा मोक्ष. पंडित दवाजोगांचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक व्याख्या अशी केली आहे, दृष्टिकोनात होणारा बदल म्हणजे मोक्ष. आमचे वडील असं सांगत असतात, हे सगळं अवघड सांगू नको म्हटले, सोपं सांगा. मोकळं होणं म्हणजे मोक्ष, कशाला डोक्याला ताण द्यायचा म्हटले आमचे वडील सांगत असतात. ठीक आहे, जे काही लावायचं आहे तो अर्थ लावा, पण या मुक्तीच्या डोक्यावर पाय देण्याचं सामर्थ्य आमच्याकडे आलं हे कशाने? कसं शक्य? याचा अर्थ मुक्तीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ असणारी जी भक्ती आहे ती भक्ती आम्हाला प्राप्त झाली. त्या भक्तीचं बल आमच्याकडे आलं. कसं हे शक्य आहे? मी तुम्हाला उदाहरण देतो, ऐका जरा, बारीक ऐका. शेवटच्या चरणावरचा छोटासा विचार सांगतो. भागवतामध्ये एक छोटीशी कथा अशी येते, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चोऱ्या सगळीकडे वाढल्या. काल्याच्या कीर्तनात आपण सांगतोच. आणि त्या मग अनेकांच्या कानावर गेल्या. भगवान असे रोज उठले की म्हणायचे, तुझ्या घरी चोरी, याच्या घरी चोरी, त्याच्या घरी चोरी. एके दिवशी सगळे गोपाळ एकत्रित झाले आणि भगवंताला सांगायला लागले, कृष्णा आज एक काम करायचं. म्हटले काय? आज याच्या घरी त्याच्या घरी नाही, तुझ्याच घरी. काही काही लोकांना रोज दुसऱ्याचा चहा प्यायची सवय असते, आपला पाजायचाच नाही. काही काही लोक ते सगळे गोपाळ म्हणले तुझ्याच घरी चोरी. आता आली पंचायत, पण देवाची आहे घरी, देवे केली चोरी. भगवान म्हटले काही हरकत नाही. सगळ्या गोपाळांना दरवाजात असं उभा केलं. भगवान त्या उखळाला बाजूला घेतात आणि उखळावर उभा राहतात आणि त्या मडक्यातलं ते दही, दूध, तूप, लोणी खायला सुरुवात करतात. तेवढ्यामध्ये कोणत्या तरी एका गोपिकेने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर मोठ्याने ओरड हाक मारली, अगं यशोदे बघ, तुझ्याच घरात चोरी चालू झाली आहे बघ. म्हटल्याबरोबर जे गोपाळ दरवाजात होते ते पळून गेले, कुणी राहिले नाही. यशोदा आतमध्ये आधी बघितलं तर हे सगळं यशोदेने पकडलं. त्याला सगळ्या गवळणी म्हणायला लागल्या, आता काय शिक्षा करते सांग. मग यशोदेने भरी मोठीच्या मोठी एक दोरी आणली, कृष्णाला बांधण्याच्या ऐवजी त्या उखळालाच बांधायला लागली. ते जे उखळ होतं त्याला बांधायला लागली. गोपिका हसायला लागल्या. यशोदेने झालं सांगितलं, काय झालं असायला? ते म्हणते, अगं पळून कोण जाणार आहे? कृष्ण का ती उखळ? पळून कोण जाणार आहे? भगवान. त्याला बांधायचं सोडून तू बांधायला लागली कोणाला? उखळाला. उखळ म्हणजे दगडाचं. उखळ माहिती आहे ना, दगडाचं. दगड जाणं शक्य आहे का? बरं जाऊ द्या, मला सांगा असं घडलं का? आपल्या घरातला दगड घरातून निघाला आणि कीर्तनात जाऊन बसला, शक्य आहे का? दगड कुठे कीर्तनाला येत असतात का? मी भिंतीची म्हणतोय, बाकीची नाही. भिंतीची दगड शक्य आहे का हलणं? ती घरातच बसतात महाराज, भिंतीलाच चिटकलेली असतात, नाही ना. पण इथं मात्र तू उगीच त्याला बांधायला लागली. फार गोड उत्तर दिलं यशोदेने. यशोदेने सांगितलं, तुम्हाला माहिती आहे मी त्या उखळाला याच्याकरता बांधायला लागली. चोरी केली कुणी? कृष्णाने. पण कशावर उभा राहून केली? उखळावर. म्हणजे चोरी करण्याकरता साह्य कुणी केलंय? उखळानं. मग असं आहे, चोरी करणारा जेवढा गुन्हेगार असतो तेवढा चोरी करण्याकरता साह्य करणारा सुद्धा गुन्हेगारच असतो. कायदा आहे, वकील सांगतो. एवढ्या पुरतं तरी वकील म्हणा मला, अशी म्हणायची वेळ आली आता मला. कायदा आहे मला, तोही गुन्हेगार आहे म्हणून त्याला बांधायला लागले. ठीक आहे. नंतर दोरी घेतली, भगवंताला बांधलं. ते कमी पडायला लागले, अमुक तमुक सगळं सांगितलं जातं. ते मी माझं जोपर्यंत आहे तोपर्यंत बांधले जात नव्हते. शेवटी बांधले गेले, बांधून टाकलं. आता पुढचं ऐका.
ज्यावेळेस भगवंताला बांधून टाकलं, आता भगवान म्हणजे नेमकं कोण? ज्ञानेश्वरी उघडा, ज्ञानोबारीने केलेले चिंतन पहा. ऐका यशस्वी अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाय्य गुणवर्य वसती जीथ. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सगळं म्हणजे भगवान आहेत. भगवान या शब्दाचा अर्थ ज्ञान स्वरूपता. भगवान या शब्दाचा अर्थ ज्ञान. आणि उपनिषद आम्हाला सांगतं ज्ञानदेव तू कैवल्य, ज्ञानात येव तू कैवल्य, ज्ञानानेच मोक्ष. म्हणजे याचा अर्थ जीव ब्रह्मैक्य ज्ञान, स्वस्वरूपाचं ज्ञान म्हणजे भगवान, नव्हे नव्हे मोक्ष म्हणजे भगवान. बघा, मोक्ष या शब्दाचा अर्थ दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती. आणि भगवंताचं स्वरूप सुद्धा तेच आहे, दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती, परमानंद स्वरूपता. आता ऐका, मोक्ष स्वरूप असलेले भगवान बांधले, थोडक्यात मुक्ती असलेले भगवान बांधलेले. आता कुणी बांधले? भगवंताला बांधलं कुणी? यशोदेवी. आणि यशोदा म्हणजे कोण? भक्ती. यशोदा भक्ती आहे आणि भगवान मुक्ती आहेत. मुक्ती असलेल्या भगवंताला भक्ती असलेल्या यशोदेने बांधलाय. थोडक्यात मुक्तीला बांधण्याचं सामर्थ्य कोणाकडे आहे? भक्तीत आहे. आता पुढली गंमत आहे का, भगवंतांनी असे हात जोडले आणि यशोदाला सांगायला लागले, आई मला सोड, मला सोड, मला मोकळं कर, मला सोड. म्हणजे मुक्ती असलेले भगवान भक्ती असलेले यशोदेला म्हणतात मला मोकळं कर, मला मोकळं कर. थोडक्यात मुक्ती, मोकळेपणाची मागणी कोणाकडे करते? भक्तीकडे. आणि जरा यालाच कळण्याकरता आणखीन एक शब्द वापरतो, मुक्ती, मुक्तीची मागणी करायला लागली कुणाकडे? भक्तीकडे. आता पुढची गंमत आहे, यशोदेनी सोडलं, यशोदेनी सोडलं, यशोदेनी त्या कृष्णाला सोडलं म्हणजे मुक्तीला सोडलं, म्हणजे मुक्तीला मोकळं केलं. जरा पुढचं बोलतो, मुक्तीला सुद्धा मुक्त करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे तिचं नाव भक्ती आहे. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता. महाराज सांगतात मुक्तीला सुद्धा मुक्त करण्याचं सामर्थ्य नाही, मुक्तीला मुक्त करून टाकलं. आणि म्हणून एके ठिकाणी यशोदेबद्दल फार गोड श्लोक आहे. असा श्लोक आहे, यशोदा समा देवता नास्ती चापी भूतले. ऐका, यशोदा समा देवता नास्ती चापी भूतले यया उलुखलो बद्धो मुक्तिदो मुक्तिमिच्छति. यशोदेसारखी देवता या जगात दुसरी कोणती नाही. यशोदेबद्दल बोलताना शास्त्रकार सांगतात यशोदेबद्दल देवता या जगात दुसरी कोणती नाही. का? कारण या ठिकाणी मुक्तीच, यशोदा नावाच्या भक्तीकडे मुक्तीची मागणी करायला लागली. मुक्तीनं सुद्धा मुक्तीची मागणी जिच्याकडे करावी तिचं नाव भक्ती आहे. आणि ती भक्ती आम्हाला प्राप्त झाल्यामुळे तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता. विठ्ठल दुसरं चरण, तिसरं चरण आणि चौथ्या चरणात लाथाडीला संसार. याच्याकरता कशाची गरज आहे? ज्ञानाची. जनतन धन केले तृणाही समान. याच्याकरता कशाची गरज आहे? वैराग्याची. आणि तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. मुक्तीच्या डोक्यावर पाय देण्याकरता कशाची गरज आहे? भक्तीची. म्हणजे ज्ञानाची, वैराग्याची आणि भक्तीची जी गरज आहे, या तीनही गोष्टी महाराज सांगतात आम्हाला मिळाल्या. आम्ही संसाराला लाथ मारली कारण आमच्याकडे ज्ञानाचं बल आलं. आम्ही जनतन धन केले तृणाही समान. याचं कारण आहे आमच्याकडे वैराग्याचं बल आलं. आणि आम्ही मुक्तीच्या डोक्यावर पाय दिला याचं कारण आहे आमच्याकडे भक्तीचं बल आलं. त्यामुळे ज्ञानाचं, वैराग्याचं आणि भक्तीचं बल आता आमच्या जीवनामध्ये आलं. याचं एकच कारण आहे, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. ज्ञानेश्वर लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. असो झालेली सेवा भगवंताच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी, आपल्या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. तात्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण सगळेजण एकत्रित जमलेलो आहोत. त्यांचा सगळा परिवार आणि त्यांच्यावर प्रेम करणारी सर्वच असणारी त्यांचे नातेवाईक असतील, त्यांच्या परिवारातली मंडळी असतील आणि तुमच्या आमच्यासारखी सगळी वारकरी मंडळी असतील. मला तर असं वाटतं की इथं जो वारकऱ्यांचा एवढा मेळावा या ठिकाणी जमला, गेली 3-4 दिवस झालं आपण या सगळ्या उत्सवामध्ये सहभागी आहोत. भक्तिशक्ती हे मंगल कार्यालय आणि इथं हा उत्सव संपन्न होत असताना तात्यांचे 3ही चिरंजीव
युवराज असतील, जयराज असतील आणि धनराज असतील, हे 3 चिरंजीव असतील, तात्यांच्या 3ही सुना असतील आणि एक मुलगी आमच्या मीराताई असतील. या सगळ्यांनी हा कार्यक्रम इतक्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न केला. आपल्या वडिलांचा हा उत्सव एवढ्या मोठ्या थाटामाटामध्ये करावा ही भावना मुलांच्या अंतःकरणामध्ये येणं, याच्याकरिता सुद्धा पित्याचं फार मोठं कर्तृत्व असतं. महाराज, फार मोठं कर्तृत्व असतं आणि ते कर्तृत्व आदरणीय तात्यांच्या जीवनामध्ये दिसून येतं. कारण त्याच्याशिवाय हे सगळं घडत नाही. इतकी सगळी एकत्रित 3ही मुलं असतील, सुना असतील, मुलगी असेल, पत्नी असेल, हे सगळं एवढं. मित्र अनेक वेळेला सांगत असतो, म्हणजे गमतीने असं बोलत असतो, एकत्रित कुटुंब पद्धती किंवा एकत्र राहणं, आता हे शब्द जरा जवळजवळ दुरापासून झाला. म्हणजे पूर्वी असं होतं, आई वडील, पती पत्नी, भाऊ बहीण सगळे एकत्रित राहणं म्हणजे एकत्रित कुटुंब पद्धती. मी सर आता वेगळ्या विचारावर आलो आहे. एकत्रित कुटुंब पद्धती म्हणजे काय, नवरा बायको दोघं जरी एकत्रित राहिली बस झालं एकत्रित कुटुंब. आता हे मी कोर्टात जात असल्यामुळे मला माहीत आहे काय परिस्थिती आहे सध्या कोर्टामध्ये. त्यामुळं अशी परिस्थिती विचित्र आता समाजामध्ये आहे. परंतु या सगळ्या परिस्थितीला बाजूला सारून आपल्या मुलांवर, आपल्या सुनांवर आणि एकंदरीत आपल्या परिवारावर वारकरी संप्रदायाच्या सेवेचे संस्कार जे तात्यांनी केले, त्याची प्रचिती म्हणजे त्यांचा अमृत महोत्सव एवढ्या थाटामाटामध्ये साजरा होतो आहे. अनेक मंडळी इथं उपस्थित आहेत. तसा लातूर परिसर हा दोन्ही अंगाने मोठा भाग्यवान आहे. एक ऐहिकतेच्याही अंगाने आहे आणि पारमार्थिकाच्याही अंगाने आहे. म्हणजे एक काळ कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असतील किंवा केंद्रीय मंत्री असतील, तेव्हापासूनचा जर काळ बघितला तर फार मोठी ऐहिक संपन्नता या भागाला प्राप्त झाली. आणि दुसरी गोष्ट, अनेक फळ परंपरा या परिसरामध्ये आहेत. माझ्या माहितीप्रमाणे तर पंढरपुरामध्ये ज्या काही फळ परंपरा आहेत त्याच्यातल्या जवळजवळ सगळ्या परंपरा लातूर परिसरामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी भागामध्ये आहेत. आणि अशा अनेक परंपरेचा वारसा हा लातूर परिसर सांभाळत असल्यामुळे लातूरकर दोन्ही अंगाने भाग्यवान आहेत. तुम्ही सगळ्या अनेक महाराज मंडळी, अनेक फडकरी मंडळी या लातूर आणि लातूर परिसरामध्ये आहेत आणि त्याचंच हे वैभव दिसून येतं. एरवी एखादा कार्यक्रम करायचं म्हटलं की टाळकऱ्यांच्या अलीकडे फार वानवा आहे. टाळकरी उभा करणं फार कठीण आहे आता अलीकडे. म्हणजे मी एकदा नाशिक भागामध्ये गेलो होतो, कीर्तनाला 10,000 लोक होते, पण कीर्तनाला टाळकरी 10च होते. त्याच्यातले 4 फक्त टाळकरी होते, बाकीचे 6 उभा केलेले होते. केलेले वेगळे आणि झालेले वेगळे. आता देवा तुम्हाला माहिती आहे हे सगळं. केलेले वेगळे ते 2-4 अशी उभा केली होती, ते त्यांना येत नव्हतं, पण त्या संयोजकांनी सांगितलं दिसाईपुरतं तरी गळ्यात घ्या टाळ, दिसाईपुरतं. अशी परिस्थिती. पण लातूर परिसर हा फळ परंपरेचा आणि संप्रदायाचा परिसर असल्यामुळे सहजासहजी 5-50 टाळकरी उभा राहतील अशी परिस्थिती या भागामध्ये असल्यामुळे इतकी सगळी टाळकरी मंडळी, सगळीच आदरणीय एकाहून बळीरी अशी गायक मंडळी, संप्रदायाच्या सेवेची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. तात्या, आम्ही तुमच्याकरता काय मागावं? खरं तर तुम्हाला देवानी तसं भरभरून सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ऐहिकही दिले आणि परमार्थाची सेवा तर आम्ही असं म्हणायची गरजच नाही तुमच्याकडनं सेवा व्हावी, उलट आम्ही तुमची सेवा करावी अशी परिस्थिती आहे. कारण तुम्ही खूप संत सेवा घडलेली. तुमची ती जी धावपळ आहे मी अनेकदा बघितली. आणि मला एकदा गायत्रीनगरला कीर्तनाला बोलवलं होतं. ते आपला जो हनुमान जयंतीचा उत्सव असतो त्यावेळेस मी आलो होतो एकदा. त्याच्यानंतर अनेकदा, परंतु तो कालावधी माझा जरा व्यस्ततेचा असल्यामुळे पण एकदा येऊन गेलो मी. तेव्हापासून तात्यांना बघितलं किंवा आळंदी, पंढरपूरला, देहूला वारीला आल्यानंतर पाहिलं. आमच्या प्रकाश महाराजांनी काशीला सप्ताह केला होता, तिथं मी पाहिलं. अनेक ठिकाणी मी तात्यांना पाहिलं. आणि त्यावेळेची जी धडपड आहे, म्हणजे आता असं आहे की कुठं काही माणसं असे आहेत महाराज, सांगावी लागतात की हे माणूस आहे. तात्यांचं तसं नाही. तो फेटा आणि ते उपरनं बघितलं, मागून सुद्धा ओळखू येतात हे नागनाथ तात्या. म्हणजे बरोबर आहे की नाही? आकाश महाराज मागून सुद्धा हे कोण असं दिसलं ना ते नक्की ओळखायचं तात्या. समजा लांबून बघितलं, बाकी काही नाही दिसलं, फक्त पांढरी दाढी दिसली, तात्या. किती माणसाची ओळख जनसामान्यामध्ये किती सामान्य पद्धतीने झाली हे अनेकांना. आणि तात्या हे एक असं व्यक्तिमत्व आहे की कोणी महाराज असेल तरी त्या प्रत्येकाला वाटतात तात्या आपले आहेत, तात्या आपले आहेत. आणि सगळ्या महाराजांच्या प्रेमामध्ये उतरणं तसं अलीकडल्या काळात फार कठीण आहे. अलीकडल्या काळात का कठीण आहे? कारण महाराजातच मेळ नाही म्हणून कठीण आहे. पण इतक्या सगळ्या अवमेळी महाराजांना सुद्धा आपला मेळ लावणं हे तात्यांकडनं शिकावं. आणि त्यामुळं मी खऱ्या अर्थाने तात्यांना धन्यवाद देतो.
सगळ्या कोणी असेल, मोठा असेल लहान असेल, सगळ्या महाराजांना वाटावं. म्हणजे तात्या आले की बऱ्यापैकी, म्हणजे नारायणराव आमची तर भावना अशी आहे की तात्या आले की लातूर आलं असं आम्ही म्हणतो. इतकं तात्यांनी कार्य या लातूर भागामध्ये केलं. त्यांना उदंड आयुष्य लाभो म्हणण्यामध्ये एक अत्यंत अभिमान आहे, एक सेवाभाव आहे. आणि त्यांच्याकडून हे कार्य घडत असताना 75वी साजरी होती आहे. आणि आता अनेकांनी सांगितलंच आहे शताब्दी साजरी व्हावी अमुक तमुक. मी थोडा स्वार्थी माणूस आहे. पांडुरंगाला एवढंच म्हणेल की काही नाही, 25 वर्ष तू त्यांना देणार आहे, आम्हाला 25 वर्ष दे म्हणजे शताब्दी साजरी होईल. बाकी आम्हाला 25 वर्ष दे म्हणजे त्यांची शताब्दी साजरी करता येईल. हे भक्ती बरं असं आहे, तात्यांना कार्यक्रम करायचा अवघड नाही. त्याचं कारण आहे असं महाराज. कारण एखादा कार्यक्रम करायचं म्हटलं की सगळ्यात मोठी पंचायत असते जागेची. एखादी जागा उपलब्ध करा, त्याचं भाडं बघा, हे तात्याला काहीच नाही. कारण हे घरातलाच कार्यक्रम आहे सगळा. का पोरांनी काही भाडं बिडं मागितलंय? अजिबात नाही. कशाला मागते तुम्हाला भाडं? त्यामुळं मगाशी आल्या धनराज मला भेटले. ते म्हणले मी बघतो, म्हणले भक्तिशक्ती मंगल कार्यालय माझ्याकडेच आहे. म्हणले बघणं आहे. त्यामुळं एवढं मोठं मंगल कार्यालय उपस्थित आहे, कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. आणि ही सगळी मंडळी प्रेमाची मंडळी असल्यामुळे कधीही हाक मारली की तात्यांकरता धावणारी मंडळी आहे. तात्यांकडून होत असलेलं अन्नदान, तात्यांकडून होत असलेलं नामदान आणि तात्यांकडून होत असलेलं हे सेवेचं दान अखंड घडावं. म्हणजे लातूरमध्ये आलाय आणि तात्यांच्या घरी गेलाय आणि तो माणूस उपाशी गेला असं कधी होत नाही. असं कधी होत नाही. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये एक ओवी दिली, सकळ दाना माझी जान, अतिश्रेष्ठ अन्नदान, दिनास देवोनी सन्मान, द्यावे सदन्न अतिभाविका. आणि ती अन्नदानाची भूमिका आपल्या आयुष्यभर जी तात्यांनी सांभाळली. आणि म्हणून मी तात्यांच्या चरणी तर नतमस्तक होतो. पण खऱ्या अर्थाने हे सगळं करत असताना आमच्या ज्या आईसाहेब आहेत, त्यांच्या धर्मपत्नी आहेत, तसं एखाद्या महाराजांना सांभाळणं आणि एखाद्या घरी अनेक महाराजांना आलेल्याला सांभाळणं हे फार कठीण असतं. कारण इथं आल्यानंतर सगळ्याच महाराजांची सेवा करायची, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायची, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करायची. हे सगळं आईसाहेबांनी, त्यांच्या 3ही सुना, 3ही मुलं आणि त्यांच्या कन्या या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. हा जसा भजनाचा परिसर आहे तसा हा तत्त्वज्ञान ऐकणाराही परिसर आहे हे मला माहीत आहे. म्हणजे मी थोडंसं पुढं लहान तोंडी मोठा घास घेतो. पण महाराष्ट्रामध्ये अशा काही मोजक्या जागा आहेत की जिथं अभ्यास करून जावं. त्याच्यातली एक जागा म्हणजे लातूर परिसराची आहे. की कीर्तनकारांनी सुद्धा काहीतरी अभ्यास करून यावं, काहीतरी अभ्यास करून बोलावं. थोडं आणखीन पुढं बोलतो. चांगले श्रोते मिळण्याकरता वक्त्याचं सुद्धा भाग्यच उदयाला यावं लागतं. तसं आमचं भाग्य उदयाला आलं असं म्हणतो. आपल्यासारखे सुज्ञ श्रोते, खरं तर प्रभू तुम्ही महेश याच्या मूर्ती एवढंच म्हणेल. खूप जणांचं तुम्ही ऐकलेली मंडळी आहात. त्यामुळे तुमच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. झालेली सेवा पुन्हा एकदा आलो त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. याच ठिकाणी थांबतो. तुकाराम 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 तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता. आम्ही मुक्तीची माथा, आम्ही मुक्तीची माथा, आम्ही मुक्तीची माता. लाताळीला संसार, लाताळीला संसार, लाताळीला संसार, लाताळीला संसार. आम्ही मुक्ती तुया माता, आम्ही मुक्ती तुया माता, आम्ही मुक्ती तुया माता.
संसार लाथाळीला संसार केला षडवर्मीचा मार जेणे पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री सखा सोयरा जोडियेला, जो का भक्त तळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री सद्गुरू मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. अनंत कृपा सिंधू पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा प्रसादाने संत सेवक श्री नागनाथ तुकाराम साठे तात्या यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव आणि या भक्ती महोत्सवातील आजची ही 4थ्या दिवसाची सायंकाळ सत्राची कीर्तनरूपी सेवा श्री गुरु डॉक्टर जयवंत महाराजजी बोधले महाराज यांची सेवा झालेली आहे. श्री गुरु बाप्पांबद्दल आता मी समोर बोलणं म्हणजे एका सूर्यासमोर काजव्यानं उगं टवटव करण्यासारखं आहे, पण तरीसुद्धा बोलून जातो. संत श्रेष्ठ श्री मानकोजी महाराज रूपी कल्पतरूला ज्ञानरूपी लागलेला मोहर म्हणजे श्री गुरु महाराज आहेत आणि या ज्ञानरूपी मोहराचा आशीर्वाद रूपी हार आदरणीय तात्यांच्या गळ्यात पडतोय याचा विशेष आनंद मला होतोय. श्री गुरु महाराजांसोबत आज बरेच वर्ष झालं मी त्यांच्यापाशी अध्ययन करतोय. श्री गुरु महाराजांसोबत राहत असताना श्री गुरु हे पद बाजूला ठेवून अगदी मित्रासारखं कसं राहावं हे मला महाराजांनी शिकवलेलं आहे. मी एक बोलून जाईल, मी जीवनामध्ये मोठा होईल का नाही होईल मला हे माहिती नाही, पण मी आज मोठ्याचा झालोय याचा विशेष आनंद मला होतोय. आदरणीय श्री गुरु महाराज या ठिकाणी आले म्हणजे संत श्रेष्ठ श्री मानकोजी महाराज इथं आल्यासारखे आहेत. आज तात्यांना मानकोजी महाराजांचा आशीर्वाद मी तर सांगतो भगवान परमात्म्या सोबत आलेला आहे. तुम्ही हे म्हणाल कसं काय, कारण संत श्रेष्ठ श्री मानकोजी महाराजांच्या घरामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे असे संत श्रेष्ठ श्री मानकोजी महाराजांच्या घरात पांडुरंग परमात्म्यानं कामं केलेली आहेत आणि संत श्रेष्ठ श्री मानकोजी महाराजांना
भगवान परमात्म्यानं वर दिला, तू जिथं जिथं जातील तिथं मी येत असतोय. म्हणजे आज साक्षात संत श्रेष्ठ श्री मानकोजी महाराज आज आपल्या भक्ती शक्ती मंगल कार्यालयामध्ये आलेले आहेत. म्हणजे त्यांच्यासोबत भगवान परमात्मा आलेला आहे, म्हणून आता आपल्याला काळजी करायची गरज नाही. म्हणून महाराज या ठिकाणी आले, म्हणून महाराजांच्या चरणी मी माझं मस्तक ठेवतो. साठे परिवारांच्या तर्फे महाराजांचं संत पूजन करण्याकरिता मी आदरणीय श्री जाधव साहेब हैदराबादकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी समोर येऊन महाराजांचं संत पूजन करावं. आहे नीलकंठेश्वर गोशाळा, या गोशाळेतर्फे आदरणीय श्री नागनाथजी महाराज साठे तात्या यांचा सन्मान होतोय. तर तो सन्मान करण्याकरिता यानंतर आदरणीय श्री नारायणजी मुंडे काका यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी गोशाळेच्या तर्फे आदरणीय तात्यांचा सन्मान करावा. यानंतर इथं छोटासा सन्मानाचा कार्यक्रम झाल्यानंकरता तुम्ही जाग्यावर जसे बसलेले आहात तसेच बसून राहा एवढी विनंती आहे. कोणीही उठायचं नाही. आता ऐकत चला, काही सन्मान या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत. आज आपल्या या सेवेकरिता आदरणीय श्री आपल्या लातूरचं वैभव म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय अशा आदरणीय गाथामूर्ती कृष्णादासजी महाराज सताळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय श्री कृष्णादासजी महाराज सताळकर यांचंही या ठिकाणी संतपूजन होत आहे, आपण करणार आहोत. त्यांचं संतपूजन आदरणीय श्री गुरु महाराजांच्या हस्ते होणार आहे. मी आदरणीय कृष्णादासजी महाराज यांना अशी विनंती करतो की त्यांनी समोर यावं आणि आपला संतपूजन स्वीकारावं. लातूरचे माजी महापौर सुरेश तात्या पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही तात्यांचं जाग्यावरनं कोणीही उठू नका. एक 10 मिनिटामध्ये आपल्याला हा कार्यक्रम समाप्त करायचा आहे. श्रीहरी महाराज ते घ्या, ताड घ्या, तिकडे ते उपरणं वगैरे घ्या महाराज. या